आपांच्या स्मरणदिनी मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गेली 17 वर्ष या दिवसाचे साक्षी असलेल्या रसिकांना, स्नेहीजनांना सादर नमस्कार. मृण्मयी पुरस्काराचं हे 18वं वर्ष आणि मीरा गोपाल पुरस्काराचं 4थं. दोन्ही उपक्रमांना आपापल्या परीनं सक्रिय मदत करणाऱ्या सगळ्या मान्यवरांना मनापासून अभिवादन करून आजच्या सन्मान स्मृतीची सुरुवात करूया. सर्वप्रथम आजचे सन्मानार्थी कविवर्य श्री सुधीर मोघे आणि श्री चैत्राम पवार तसंच अध्यक्ष श्री दमा मिरासदार यांचं आपण स्वागत करूया. विराजस सर्वप्रथम श्री दमा मिरासदार. कविवर्य श्री सुधीर मोघे आणि श्री चैत्राम पवार. आपांच्या हयातीत ज्या मृण्मयी पुरस्काराला प्रारंभ झाला त्या पुरस्काराची शान गेल्या 17 वर्षांमध्ये अनेकांनी वाढवली आहे. आपल्यापैकी कित्येक जण त्या हृदय कार्यक्रमाचे, पुरस्काराचे, त्या संधीचे साक्षी आहेत. मारुती चित्तमपल्ली, आशा पगे, भारत सासने, अरुणा ढेरे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यासारखे लेखक तसंच नृत्य भारती, सोनूपंत दांडेकर अध्याय, श्री गाठी महाराज आश्रमशाळा अशा अनेक संस्थांचा आपण मृण्मयी पुरस्कार देऊन गौरव केला. तसंच श्री गिरीश प्रभुणे, मुकुंद गोंधळेकर आणि गेल्या वर्षी स्वयंपूर्ण गाव प्रकल्प यशस्वीपणे राबवणारे श्री प्रसाद देवधर यासारख्या समाजऋण फेडणाऱ्या कार्यकर्त्यांचाही आपण नीरा गोपाल पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. या वर्षीच्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावं अशी आहेत. सर्वप्रथम कवी, गीतकार, लेखक तसंच आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपटात आणि संगीत क्षेत्रात गेली 3-4 दशकं सातत्याने भरीव कामगिरी करणारे, आपली विशेष छाप सोडणारे, कविता लिहावी कशी, वाचावी कशी, सादर कशी करावी आणि गावी कशी याचा चालता बोलता रसाळ वस्तुपाठ असलेले श्री सुधीर मोघे. कवितांचे, गाण्याचे चांदणे आपल्या मनात शिंपडणारे आणि पानोपानी असलेली कविता मनोमनी पसरवणारे कवी, गीतकार, संगीतकार श्री सुधीर मोघे. तर नीरा गोपाल पुरस्काराचे मानकरी आहेत वनवासी कल्याण आश्रमाच्या महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष श्री चैत्राम पवार. आपल्यापैकी प्रत्येकाला समाजासाठी काही ना काही करण्याची इच्छा असते. मनातल्या इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याचं सामर्थ्य मात्र फार कमी जणांमध्ये असतं. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या बारीपाडा या गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणणारे, परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घडवून ग्रामविकासाचं स्वप्न अथक परिश्रमांनी प्रत्यक्षात आणणारे एक ध्येय वेडे उत्फुल्ल व्यक्तिमत्व श्री चैत्राम पवार. या दोघांचाही परिचय करून देण्याची विनंती करते. सर्वप्रथम डॉक्टर वीणादेव श्री सुधीर मोघे यांचा परिचय करून देतील आणि त्यानंतर डॉक्टर विजयदेव आजच्या नीरा गोपाल पुरस्काराचे विजेते चैत्राम पवार यांचा परिचय करून देतील. नमस्कार. आमच्या बोलण्यामुळे या लोकांच्या बोलण्याचा वेळ कमी होऊ नये म्हणून आम्ही नेमकं लिहून आणलं आहे आणि ते आपल्यासमोर मांडणार आहोत. सुधीर मोघ्यांच्या कवितेबद्दल ज्या वेळेला मी विचार करायला लागते त्यावेळेला असं आठवतं की ह्या कवीची कविता आपण पहिल्यांदा ऐकली आणि मग बऱ्याच कालावधीनंतर ती छापलेली वाचली. माझ्यासारखाच अनेकांचा हा अनुभव असेल. 1972 मधली गोष्ट आहे. मुंबई दूरदर्शनचं केंद्र नुकतंच सुरू झालं होतं, पण आकाशवाणी हे सशक्त माध्यम त्यावेळी आपली जादू पसरवून होतं. मराठी, हिंदी ही सगळी गाणी ऐकायची आमची भूक ते माध्यम उत्तम दाखवत होतं. आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच झालेला होता रेडिओ ऐकणं हा. त्याच वेळी स्वरचित्र
या भावसंगीताच्या विशेष कार्यक्रमामध्ये एक सुंदर गीत आहे. सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का. गीतामधला विव्हल करणारा विरही भाव एखाद्या बाणासारखा मनात घुसला. त्या गीताला संगीतबद्ध केलं होतं राम फाटकाने आणि ते गायलं होतं भीमसेनजीने. या एका अप्रतिम गीतानंच कवी सुधीर मोघे या कवीची आम्हाला ओळख झाली. त्यावेळी रंगभूमीवर आणि चित्रपटांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले कलावंत श्रीकांत मोघे यांचे सुधीर भाऊ अशी आरंभी ओळख सांगितली जात होती. तरी फारच लवकर कवी म्हणून सुधीर मोघ्यांनी आपलं स्वतःचं स्थान पक्कवलं. स्वतंत्रते भगवती या स्वातंत्र्य लढ्यातल्या प्रेरक ठरलेल्या व्यक्ती आणि घटनांवरच्या कविता, लय, आत्मरंग या संग्रहात आता समाविष्ट झालेल्या कविता, शब्दधून हा गाभा घेऊन आलेल्या कविता किंवा कविता पानोपानी या रंगमंचावरल्या कविता सादरीकरणाच्या एकपात्री प्रयोगातून सादर झालेल्या विविध रंगी कविता या बहुधा सगळ्या आधी अनेकांनी ऐकल्या. त्या उच्चारित शब्दातून आधी पोचल्या. हे ध्वनिरूप त्याच्या अर्थछटांच्या सह स्वतः कवीनच श्रोत्यांच्या पर्यंत पोहोचवलं. त्यानंतर संग्रह रूपानं त्या हातात आल्या. तोपर्यंत दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. तसंच काहीस पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. ही कविता किंवा एक सांगशील आपले रस्ते अवचित कसे कुठे जुळले, आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले यासारखी भावोत्कट कविता किंवा नाहून या उभी मी सुकवीत केस ओले, वेड्या मुसाफिराने त्याचेच गीत केले. अशा गीताने रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कीर्तनकारवडी, गाण्याचं प्रेम असलेली आई, मोठी बहीण आणि अभिनेता आणि गळ्यात सूर असलेला भाऊ हे कुटुंब. त्या काळात भोवताली घडत असलेल्या संगीत, नाटक, चित्रपट या क्षेत्रांमधल्या वेधक घटना, व्यक्ती, प्रयोगशील संस्था यांच्याशी मनानं आणि रसिक वृत्तीनं निगडीत असलेल्या या कुटुंबात मोघ्यांचं अनेक कलांगांनी चांगलं पोषण दिलं. संत कवींच्या पासून अर्वाचीन समकालीन कवींपर्यंतची कविता श्रवण वाचनातून त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांचा स्वतःचा कवितेसंबंधीचा प्रेमभाव वाढतच गेला. त्यांना आवडलेल्या असंख्य कविता मुखोद्गत झाल्या. काव्याची पारखही होऊ लागली. गाण्यांमधून पोचणारी काव्याची रूप आकाशवाणीनं ऐकवली. संगीताचा का नाही त्यामुळे तयार झाला. मोघ्यांची कविता नादमयी आहे. लय, छंद तिच्यामध्ये उपजतच एकजीव झालेले असतात असं रसिकांना जाणवायला लागलं. गडकरी, बोरकर, माडगुळकर, खानोलकर हे आपले कवी आणि जिगर, डाग, साहिर, शैलेंद्र यांच्यासारखे हिंदी कवी यांच्या काव्याच्या संस्कारांचाही हा भाग असावा. मुळात स्वभाव नाविन्य शोधणारा, शिवाय आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, नाटक, रंगमंच अशा अनेक माध्यमांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांचं लेखन अनेक रंगी झालं. गीतकार सुधीर मोघे ही त्यांची सर्वात महत्वाची ओळख. रसिकांकडून त्यासाठी त्यांना मोठी मान्यता मिळालेली आहे. थोडंसं ह्याच्या पलीकडे जाऊन बोलते की सुधीर मोघ्यांना पुरस्कार द्यायचा जेव्हा ठरवला त्यावेळेला असंख्य लोकांनी आम्हाला सांगितलं की ते गीतकार आम्हाला अतिशय आवडतात. त्यामुळे हे त्यांच्यापर्यंत मी अजून पोचवलं नव्हतं. आपल्या सर्वांच्या साथी सृजनशील लेखणी, रचनेची जाण आणि नेमकेपणानं भावना अधोरेखित करणारे शब्द यामुळे मोघ्यांच्या गीतांनी रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. दिसलीस तू फुलले ऋतू, मन मनास उमगत नाही, फिटे अंधाराचे जाळे, सांज ये गोकुळी अशी अनेक भावगर्भ गीतं ही मोघ्यांनी मराठी रसिकतेला दिलेली अतिशय सुंदर अशी भेट आहे. माडगुळकर, शांता शेळके, पाडगावकर यांच्या नंतरच्या पिढीतले गीतकार म्हणून मोघ्यांचं नाव ओठावर येतं ते यासाठी. गीतांच्या आणि कवितांच्या मोठ्या संख्येपेक्षा इथे कवीची गुणवत्ता महत्वाची ठरते. चांगल्या चित्रपट गीतांचंही प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या मनावर एक गारुड असतं. गीतलेखनासारखं पूर्ण स्वातंत्र्य तिथे नसतं, तरी त्या प्रसंगाला उठाव येईल अशा शब्दांची नेमकी मांडणी तिथे अपेक्षित असते. भावपोषण ही त्या गीताची गरज असते.
काही वेळा संगीतकाराच्या सुरावटींमध्ये भाव जाणून घेऊन गीत लिहावं लागतं. असं दिसतं कित्येकदा चित्रपटांमधली गीतं पाहताना आवडतात पण नंतर लक्षात राहत नाहीत, किंवा त्यांच्या चाली मनाला भावतात पण शब्द मनात रेंगाळत नाहीत. मोघ्यांच्या अनेक चित्रपट गीतांनी रसिक मान्यता मिळवली. त्यातली नादमयता, नाट्य, लय, भावना थेट पोचवण्याचं त्यांचं कसब, यामुळे त्यांच्या गीतांनी रसिक मनाचा ठाव घेतला. दया घना, मना तुझे मनोगत तुला कधी कळेल का, दिस जातील दिस येतील, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी, काजळ रातीनं ओढून नेला गोमुसंतीनं, अशा गीतांची स्मरण सुद्धा रसिकांच्या मनात संपन्न भावविश्व निर्माण करतात. या गीतांना अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांचा स्वरसाज लाभला, हे मोघ्यांचं भाग्यच. हे असं चित्रपट गीतांच्या क्षेत्रातलं मोघ्यांचं योगदानही संपन्न आहे. सतत नवं नवं काम करण्याच्या वृत्तीमुळे याचा प्रत्यय कालच्या का परवाच्या सकाळमध्ये आला. चित्रकलेमध्ये ते आता रंगू लागले हे आम्हाला नवीनच समजलं. सारखं काहीतरी नवीन करायचं, तर या नाविन्याच्या ओढीमुळे मोघ्यांच्या व्यक्तित्वाला वेगळा लाभ झाला, तो अनुभव संपन्नतेचा. आधुनिक काळातल्या वेगवेगळ्या माध्यमांच्या मध्ये त्यांनी खूप विहार केला. एका जागी एका क्षेत्रात स्थिर नसलेल्या माणसाला सातत्यानं लिहिणं खरं म्हणजे अवघड असतं. कलंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोघ्यांच्या बाबतीत तर ते आणखीनच अवघड होतं. पण तरी एका वृत्तपत्रातल्या सदराच्या निमित्ताने ते घडलं. त्याचं नावच मोठं बोलकं होतं, निरंकुशाची रोजनिशी. स्वतःच्या मुक्त स्वच्छंद वृत्तीचं निदर्शक म्हणूनच त्याने ते नाव योजलं असावं. पण हे ललित सदर त्यांनी लिहिलं. कविवृत्तीला ललित लेखन अधिक जवळचं वाटतं, कारण कवितेसारखं तेही स्वतःच्या अनुभूतीशी जोडलेलं असतं. त्याला विषयाचं बंधन नसतं, घाटाचंही नसतं. त्यामुळे मोघ्यांच्या लेखणीला ललित लेखनही मानवलं. निरंकुशाची रोजनिशी, घाणारी वाट, अनुबंध अशा 3 संग्रहांमध्ये अगदी वेगळ्या विषयांच्यावरचं लेखन त्यांनी केलं. त्यांनी घेतलेले निर्मितीचे अनुभव, जीवाला भेटलेलं साहित्यिकांचं कवींचं लेखन, भेटलेली माणसं, आयुष्यामध्ये दिलेले धडे, मित्रांचा पोषक सहवास, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या धडपडींची क्षणचित्र, अशांसारखे अनेक वेगळे विषय या ललित लेखनामध्ये आहेत. याखेरीज स्वरानंद या संस्थेसाठी केलेला मंतरलेल्या चैत्रवनात सारखा त्या काळात अगदी नवी संकल्पना असलेला प्रयोग, नव्यानं सुरू झालेल्या दूरदर्शनवर अरुण काकतकरांच्या बरोबर केलेल्या कवितांशी निगडित असलेल्या अनेक कार्यक्रमांच्या स्मरणखुणा, लताबाई, आशाबाई, सुधीर फडके अशा अव्वल दर्जाच्या गायकांच्या भेटी, अनेक मोठ्या संगीतकारांच्या बरोबर केलेलं काम, या निमित्तानं केलेल्या लेखनात मानवी मन, त्यांचे नातेसंबंध, एकूणच कला विश्व यावर अगदी निराळा प्रकाश मोघ्यांनी पाडलेला आहे. मोघ्यांमधल्या गोष्टी वेल्हाळ माणसाने भरभरून केलेलं आहे लेखन. त्यातून जवळपास 40 वर्षांचा संगीत, चित्रपट, रंगभूमी यांच्या संदर्भातला काळ उभा राहतो. तो संपूर्ण इतिहासासारखा नसेल किंवा नाहीच, पण ठिपक्यांच्या रांगोळीसारखं त्यातून संदर्भांचा तपशील भरला जातो. राग, लोभ, द्वेष, मत्सर, कर्तृत्व असे अनेक मानवी मनाचे धागे त्यात गुंफले गेले. त्यामुळे ते लेखन जिवंत होतं, प्रवाही होतं. हे सर्व जाणून घेण्यासाठी लागणारी संवेदनशीलता त्यांच्यापाशी आहेच. आविष्कारात मर्यादशीलता आहे, सूचकता आहे आणि असावी तेवढी निर्भीडताही आहे. हे व्यापक स्तरावरचे अनुभव घेत असताना त्यातलं गुंतलेपण आणि तटस्थता ही अनेकदा त्यांच्या ललित गद्याचं सौंदर्य खुलवते. लेखनाच्या आरंभीच्या काळात विविध कलांच्या आविष्कारामुळे, कलाकारांच्या गुणवत्तेमुळे कमालीचा भारावलेला मोघ्यांच्या मधला रसिक लेखक हळूहळू प्रगल्भ कसा होत गेला, त्याच्याही खुणा त्यांच्या ललित लेखनामध्ये दिसतात. स्वतःकडे पाहण्याची तटस्थता, क्वचित मिश्किल मनोवृत्ती, नेमक्या शब्दात निर्देशित करणारी शैलीही दिसते आणि हा त्यांचा आत्मशोध प्रत्ययकारी होतो. ज्या अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला, त्यापैकी कविवर्य कुसुमाग्रज, गदिमा, पु ल देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, राम फाटक, सुधीर फडके यांच्यावर त्यांनी व्यक्तिपर लेखन केलेलं आहे. त्या कलावंताचा स्वतःच्या नजरेतून शोध घेण्याचा हा प्रयत्न, त्यांच्याशी असलेल्या अनुबंधातून आपल्याला काय मिळालं याचा हा शोध मोघ्यांनी जाणकारीनं, थेटपणानं आणि आपल्या खास कलावंताच्या नजरेतून घेतलेला आहे. अनुबंध
या संग्रहातला पुलंच्या वरचा लेख हा त्यांच्या व्यक्तिपर लेखनाचा कळस वाटतो मला. जवळपास 40 वर्षांच्या लेखन काळात मोघांची मूळ भूमिका कवीचीच आहे. पण विविध माध्यमांच्यासाठी काम करताना त्यांनी त्या माध्यमाची भाषाही जाणतेपणाने योजली. ध्वनी, चित्र, चित्रफित, संगीत या संबंधीच्या त्यांच्या जाणकारीचा लाभ त्यांच्या शब्दसंहितेला झाला. आधुनिक काळात माध्यमांच्या मध्ये काम करणाऱ्या साहित्यिकाला या माध्यम भाषांचं भान असावंच लागतं. कलावंताच्या कलेचा दृकश्राव्य माध्यमातून घेतलेला शोध हाही एक वेगळा कलाविष्कारच असतो आणि तो मोघ्यांमधल्या प्रतिभाशाली जाणकाराला उत्तम साधलेला दिसतो. त्यामुळेच त्यांचे दृकश्राव्य कार्यक्रम यासमहा, माडगुळ्याचे गदिमा, उत्तुंग, नक्षत्रांचे देणे, आनंद वनभुवनी, स्मरणयात्रा या देखील उच्च दर्जाच्या कलाकृतीच झालेल्या आहेत. त्यांचे विषय, त्यातले निवड, रचना यातून एक सौंदर्यपूर्ण आकार आपल्याला अनुभवता येतो. या सर्वाच्या गाभ्याशी आहे ती कविवृत्ती. त्यांची एक कविता आहे, लय एक गुंफिली खोल खोल श्वासात, लय एक गुंफिली खोल खोल श्वासात, ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात, लहडला वेल तो पहा निघाला गगनी, देठांना फुटल्या कविता पानोपानी. पानोपानी फुटणाऱ्या कवितांच्या मागे असलेली मोघ्यांची संवेदनशील वृत्ती अशीच ताजी राहावी. त्यांच्या निर्मितीला नवनवे धुमारे फुटावेत. विविध कलांचा हात धरून ते आपल्या शब्दांना घेऊन निघाले आहेत. ते शब्द अधिकाधिक संपन्न व्हावेत ह्या आमच्या शुभेच्छांचं प्रतीक म्हणून गोनी दांडेकरांच्या सारख्या अव्वल दर्जाच्या प्रतिभावंताची स्मृती असलेला मृण्मयी पुरस्कार यावर्षी आम्ही सुधीर मोघ्यांना देतो आहोत. व्यासपीठ आणि उपस्थित रसिक, साहित्यिक लेखक हा प्रतिभावान असतो, सृजनशील असतो. तसा एखादा सामाजिक कार्यकर्ता जो काही घडवतो, निर्माण करतो, तोही सृजनशील असतो आणि प्रतिभावंती असतो. याचा प्रत्यय आज आपण दुसरं पारितोषिक नीला गोपाल पुरस्कार म्हणून ज्या चैत्राम पवार यांना देणार आहोत त्यांच्या परिचयातून आपल्याला जाणवेल याची मला खात्री आहे. चैत्राम देवचंद पवार, मुक्काम बारीपाडा, पोस्ट शेंदवड, तालुका साक्री, जिल्हा धुळे हा नावपत्ता महाराष्ट्रातच काय अवघ्या देशात आता प्रख्यात होऊ लागला आहे. ही अतिशयोक्ती नाही तर वस्तुस्थिती आहे आणि त्याचं एक कारण आहे. IFAD म्हणजे इंटरनॅशनल फंडिंग फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसऱ्या क्रमांकाचा भारताला मिळालेला पुरस्कार चैत्रामच्या बारीपाड्याच्या विकासासाठी चीनला पहिला, भारताला दुसरा आणि व्हिएटनामला तिसरा असा हा पुरस्कार क्रम आहे. बँकॉक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी स्वतः चैत्राम पवार उपस्थित होते आणि त्यांनी भारताच्या वतीनं तो पुरस्कार स्वीकारला. ही गोष्ट मला असं वाटतं फार मोठी आहे. बारीपाडा 100हून कमी उंबरा असलेलं एक वनवासी गाव. वनवासीने म्हणायचं वनवासी. आपल्याला आदिवासी म्हणून घेण्यापेक्षा वनवासी म्हणून घेण्यात धन्यता मानतं. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांच्या सीमा जिथं मिळतात आणि गुजरातमधील डांग जिल्ह्याची हद्द जिथे सुरू होते त्या परिसरात बारीपाडा बसला आहे. लोकसंख्या जेमतेम 800. सरकारी कागदपत्रांमध्ये बिगर महसुली गाव म्हणून त्याची नोंद झालेली आहे. कोकणा आदिवासींचं हे गाव आहे. इकडच्या बऱ्याच भागात कोकणा आदिवासी आढळतात. काळ्या सावळ्या वर्णाचे, मध्यम उंचीचे, सडपातळ बांध्याचे, अनुनासिक हेर काढून गोड बोलणारे कोकणा. होय, आपल्या कोकण प्रांताशी, निदान पक्षी आपल्या मावळ प्रांताशी त्यांचं नातं असावं असं काही समाजशास्त्रज्ञांना वाटतं. चैत्राम पवार बारीपाड्यातील एका भल्या घरात जन्मले.
त्यांच्या अशिक्षित वडिलांना वाटायचं आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, नोकरी धंदा करून मार्गी लागावं. पण चैत्रामला शाळा आवडत नसे. शाळेचं नाव काढताच चैत्राम रानावनात पसार व्हायचा. वडील त्याला अक्षरशः मारून मुटकून शाळेत पेटायचे. असा चैत्राम 4थी पर्यंत बारीपाड्याला शिकला. नंतर परिसरातल्या आश्रमशाळांमध्ये शिकला. पुढे पिंपळनेर धुळ्याच्या महाविद्यालयात शिकून M.Com झाला. वनवासी असल्यामुळे त्याला मनपसंत नोकरी सहज मिळाली असती, रिझर्वेशन मिळत होती. पण चैत्राम हे मूळचं वनवासी लेकरू. त्याचं लहानपण त्याला सारखं आठवायचं. ते वडिलांबरोबर रानात जाणं, डोंगरदऱ्या हिंडणं, परिसरात बागडणं, झाडं, पक्षी, प्राणी, फळं, फुलं ओळखत उन्हाळणं आणि रानचा मेवा मटकावणं अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. बालपणातील हे रम्य दिवस चैत्रामनं वडिलांबरोबर हिंडण्यात फिरण्यात आनंदात घालवला. परंतु मूळचाच संवेदनशील असलेल्या चैत्रामनं बारीपाड्याच्या परिसराचं बदलतं पर्यावरण पाहिलं. त्याला त्यातला बदल सतत जाणवत गेला. तो म्हणतो, आपण जसजसे मोठे होत गेलो तसतसा होत असलेला बदल आपल्याला जाणवू लागला. लोक एवढे कष्ट करतात तरी त्यांना सुख कसं नाही, असं का ते धडपणे समजत नाही. जे हवं ते त्यांना मिळत नाही. लोक दारूपायी पैसे घालवतात. पूर्वी मोहाची दारू असायची. मोहाला फुलं आली की पक्ष्यांचे थवे झाडावर बसायचे. सारं रान डोलायला लागायचं. लोक आपापल्या झाडाखाली कांबळी टाकून बसायचे. रात्रभर मोहाची फुलं, फळं, बिया टप 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 बरसत राहायच्या. लोकांच्या कथा कहाण्यांचा धुमधडाका चालायचा. चांगल्या रात्री तर साऱ्या हवेला जशी नशा चढायची. अस्वलं धुमाळे डोलायला लागायची. मोह फुलं खाऊन राजूबाईला हुंबरायला लागायची. ते सारे दिवस आम्हा वनवासींना उत्साहाचे वाटायचे. रात्री ढोल आवळले जायचे, घुमू लागायचे. स्त्री पुरुष तोंडावर मुखोटे चढवायचे. मुखोटे स्वतःच कोरलेले असायचे, स्वतःच रंगवलेले असायचे. रात्रभर नाचायचे. पण आता हे सारं बदललं होतं. होत्याचं नव्हतं झालं. बारीपाडा हे आमचं सातपुड्याच्या रांगेतलं गाव. 3 बाजूनी डोंगर, मधल्या डोंगरावर उंच निमुळता सुळका. आम्ही त्याला दिगाई म्हणतो. दिगाई म्हणजे दिक आई, आम्हाला दिशा दाखवणारी, संकटातून मुक्त करणारी. तिच्या छायेसाठी काळही कमी पडत नाही. आमची शेती पिकत होती, पाण्याचे फळ वाहत होते, सगळ्या परिसरात जंगलं होती. ती इतकी तोडली गेली की सगळा परिसर उजाड झाला. मग काय, लोक गाव सोडून सैरा वैरा धावू लागले. थोडेफार शिकलेले तर परागंदात झाले. सारा गाव कुपोषणानं ग्रासला, रोगराईनं त्रस्त झाला. भक्कम श्रद्धा आमच्या होत्या त्या नाहीशा झाल्या. अंधश्रद्धा वाढल्या. सावकार, व्यापारी, सरकारी अधिकारी, डॉक्टर्स कोण गावात यायचे आणि लोकांच्या अज्ञानाचा, दारिद्र्याचा गैरफायदा घ्यायचे. ख्रिश्चन धर्मप्रसारक लोकांना मदत करीत ती धर्मांतरांच्या बदल्या. आजूबाजूंची गावच्या गावं खिरिस्ताव होऊ लागली. काय असं? हे बदललं पाहिजे. कोण बदलणार? वारसा हे चैत्रामच्या शेजारचं गाव. वारसा या शेजारच्या गावी वनवासी कल्याण आश्रमाचे डॉक्टर आनंद पाठक आहेत. रुग्णांची सेवा शुश्रूषा करीत, त्यांचं औषध पाणी करीत. कधी कधी पुण्याहून डॉक्टर दप्तरदारी आहेत. जमीन संधारण, पाणी संधारणाविषयी वनवासींना माहिती देत. चैत्राम पूर्णपणे बदलला. त्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं. मी बदल घडवून आणला. वनवासी कल्याण आश्रमाच्या मार्गाने जाईल. डॉक्टर आनंद फाडकांसारखे मार्गदर्शक आहेत, विचारशील आहेत, मित्र आहेत. ते आपल्याला सगळे आत्मीय आहेत. आश्रमशाळेत शिकणारा चैत्राम शनिवार रविवारी किंवा सुट्टीला घरी यायचा. बसमधून आजूबाजूचा परिसर न्याहाळायचा. प्रत्येक प्रवासात त्याला वनवासींच्या गावांची, कुटुंबांची, जंगलांची, शेतीची दुर्दशा झालेली दिसायची. वस्त्या विरळ होत चाललेल्या, गजबजलेले पाडे उजाड झालेले. पाड्यावर फक्त म्हातारी मंडळीच दिसायची. सगळीकडे निरुत्साही वातावरण. मुलाअभावी शाळा ओस पडलेल्या. मोहाची दारू जाऊन गावठी दारू आलेली. जागोजागी जुगारांचे अड्डे पडलेले. कर्जबाजारीपणा बोकाळलेला. गंमत म्हणजे याच काळात गावागावात शाळा आल्या. डॉक्टर्स येऊ लागले. पंचायतीच्या निवडणुका आल्या. राजकीय पक्ष आले. कारड कुपनं वाढली. शासनाधिकारांच्या गाड्या धुरळा उडवू लागल्या. दारिद्र्य देशाच्या खालच्यांच्या नोंदी होऊ लागल्या.
तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालायला सुरुवात झाली. गावासंबंधीच्या फायली तयार झाल्या. मतदार म्हणून कार्ड, जातीचा दाखला, जन्ममृत्यूचे दाखले, शाळांचे दाखले, डॉक्टरची सर्टिफिकेट अशा कागदपत्रांचा नुसता सुळसुळाट झाला. प्रत्येक कागदाला पैसे द्यायची वेळ आली. सगळी परिस्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. मी बदल करणार असा निर्धार करणाऱ्या चैत्रानं परिस्थितीचा हा असा आढावा घेतला. विचार केला, जुनं जाऊ द्या, आता नवीन असलेलं घ्या. हे त्याला पटलं नाही. नव्यात काही चांगलं आहे ते घ्यावं, पण जुन्याचा अव्यय करणंही हिताचं नाही असं त्याला वाटलं. पण हे सगळं एकट्याचं काम नाही. सगळा गाव घेतल्या निर्णयाचा आणि बोलल्या बोलाचा झाला पाहिजे. सणावारी, यात्रे जत्रेला, देवासाठी एकरस होणारा गाव आपल्या परिवर्तनासाठी सामाजिक दृष्ट्या समरस झाला पाहिजे हे त्यांनी पक्क ठरवलं. गावाच्या दृष्टीने एवढा शिकलेला चैत्रान गावासाठी सगळं करायला तयार झाला, तर आपण मात्र मागं उभं राहता उपयोगाचं नाही असं गावकऱ्यांना वाटू लागलं. मग संघटन तत्वाला चैत्रांना हात घातला. आपली शेती, आपलं जंगल, आपले उत्सव, आपल्यांची लग्नकार्य, सगळं आपलं, आपले सुखदुःख, आपले रागरोग सगळ्यांचे ते आपले. गावात एकच घर असं होतं की त्या घराला शेत जमीन नव्हती. गावानं त्याला 10 एकर जमीन देऊन सर्वांबरोबर आणलं. शेती संबंधीची भांडणं गावसभा घेऊन मिटवली. तंटामुक्त गाव ही कल्पना शासनाकडून आता कुठे आलेली आहे ती त्यांनी 10 वर्षापासून राबवली. चैत्रानं विकास कार्याचा श्रीगणेश केला. तो अनौपचारिक ग्रामसभा घेऊन तरुणांशी दिलखुलास बोलून सगळ्यांच्या मनात होतं ते सगळ्यांसमोर मांडून पहिला विचार जंगल रक्षणाचा. त्यासाठी वनसमिती गठीत केली. एकमताने वनरक्षणाचे नियम केले. काही नियम दंडात्मक तर काही सुधारणात्मक, ज्याला आपण प्युनिटिव्ह अँड क्युरेटिव्ह बोथ असं म्हणतो. नियमांचं पालन ही सामूहिक जबाबदारीची बाब. कोणी उभं झाड तोडलं तर त्याला 1000 रुपये दंड. कोणी ओल्या लाकडाची मोळी बांधली तर त्याला 551 रुपये दंड. कोणी उभ्या पिकात बैलगाडी घातली तर त्याला 700 रुपये दंड. काही सुधारणात्मक नियम पण होते, जसं चोरी पकडून देणाऱ्यास 151 रुपये बक्षीस. कोण कशाला गुन्हा करेल? आपल्याकडे म्हटलंय दंडस्य ही भयात भीतो भोगायनो प्रवर्तते. ते काही आणि सामंजस्य काही दोन्ही मिळून त्यांनी गाव असं नियमबद्ध केलं. त्यांच्या कायद्याच्या कक्षेखाली आणलं. प्रत्येक कुटुंबाला वर्षभरासाठी लागणारं सरपण त्यानं 1 महिनाभरात तोडायचं. वाळं तोडायचं. ओल्यावर कुऱ्हाड चालवायची नाही. पण पुन्हा फुटणाऱ्या ओल्या फांद्या तोडायला मर्यादित परवानगी दिली होती. गावचा माणूसच वनरक्षक असला पाहिजे हा कटाक्ष. तो दरवर्षी नवा असलेला बरा. त्याला नगद पगार नाही तर त्याला घरटी 7 किलो धान्य द्यावे हा संकेत. कुऱ्हाडबंदी बरोबर कुरळबंदी ही सर्वसंमत नियम. 1100 एकर विस्तार असलेल्या या जंगलात परोपरीची झाडे आहेत. आम्ही दोघांनी ते सगळं पाहून आम्ही आलेलो आहोत. पळस, मोह, साग, आंबा, धावडा, तुश्वन, सादडा, मेंढवळ, करंज, किरमाडा, आवळा, शिवाय झुडपं आणि वेली कितीतरी आहे. लवकरच वाल्मिकीच्या गंगाष्टकातलं एतत् ताल तमाल साल सरलो व्यालोल वल्लिलता हे वर्णन आठवावं असं हे जंगल पाहून वाटेल याची मला खात्री आहे. औषधी वनस्पती तर या छोट्याशा जंगलात 300हून अधिक आहे. वन विभागाच्या डोंगर उतारावरील जमिनीला भरपूर दळ आहे, माती आहे. वनात लहान मोठी 5-6 तळी आहे. मृत संधारण आणि जलसंधारणाचे अद्ययावत प्रयोग चैत्रांच्या पुढाकारानं यशस्वी झाले आहेत. मोहाच्या झाडांचे, आंब्याच्या झाडांचे जाहीर लिलाव होतात. उत्पन्न गावाला मिळतं. साग भरपूर विकला जातो. पैसा गावाला मिळतो. गाव वन राखतं, तळी राखतं, म्हणून वनसंपत्तीचं आणि जलसंपत्तीचं अधिकारी पण हे गावाकडेच. गायी, गुरं आणि शेळ्या, मेंढ्या म्हणजे जंगलचे दावेदार. परंतु त्यांच्यापेक्षा जंगलचे खरे शत्रू म्हणजे माणसं, गावची, परगावची, व्यापारी, वनरक्षक सुद्धा. जंगलात कुऱ्हाडबंदी बरोबर कुरणबंदीचाही नियम केला. गावचं उत्पन्न वाढलं. त्या पैशातून गावासाठी लग्न मंडपाची सामग्री घेतली. मोठी भांडी खरेदी केली. गाव जेवणाची सोय केली. भातसडीची गिरणी सुरू केली. पीठ चक्की सुरू केली. सणा समारंभात गाव कसं आनंदून गेलं. चैत्रा म्हणतो, आम्ही वनवासी शेतकरीच बरं का. आमची पडीक जमीन आम्ही सर्वांनी मिळून मशागत करून लागवडीखाली आणली. जंगलातल्या जलसंधारणामुळे आमच्या विहिरींना पाणी लागलं. जिथं 3-4 विहिरी होत्या नव्हत्या तिथं त्या 40 वर गेल्या. आमचं विहीर बागायत भरपूर वाढलं.
काही वर्षापूर्वी आमची शेती म्हणजे वरी नाचणी भात पिकवतो कोकण्यांचा प्रांत, हे कोकणा लोक आहे अशी होती. डॉक्टर दत्तरदारांनी पुण्याहून अनेकदा येऊन आम्हाला भात पिकवण्याची चतुसूत्री सांगितली, प्रत्यक्ष ती राबवली. कशी जमीन असावी, कसं पाणी द्यावं, कशी खतं आणि कशी औषधं फवारावीत हे सगळं दाखवून दिलं. आम्ही बदललो. डॉक्टर दत्तदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही श्रमदानाने 16 पाझर तलाव बांधले, 200हून अधिक दगडी बांध बांधले. ते 500 पर्यंत वाढवायचे आहेत आणि ते काम सुरू आहे. गावाचा तो निर्धार आणि निर्णय आहे. 4 सूत्री भात लावणी आम्हाला फारच लाभदायक ठरली. एका गुंठ्याला 80 ते 85 किलो भात निघू लागलं आणि आमचा उच्चांक तर 96 किलो मध्ये एका गुंठ्यामध्ये 96. अन्नधान्याची चंगल झाली. प्रत्येक घराला अन्नधान्य पुरून उरू लागलं. नगदी पीक म्हणून ऊस लावावा असा गावचा आग्रह. खरं तर मी त्याच्या विरोधात होतो, पण एका अटीवर गावचा आग्रह मान्य करायला तयार झालो. ऊस कारखान्यांना विकायचा नाही, गावानं गुऱ्हाळ करून गुळ तयार करायचा. एकही केमिकल न वापरता गुळ तयार करायचा. गुऱ्हाळाची यंत्रसामुग्री मिळवली. गुळव्या जाळव्यांना कोल्हापूरला पाठवून प्रशिक्षण दिलं. गुळव्या म्हणजे जो गुळ करतो आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवतो, आणि जाळव्या म्हणजे प्रमाणात खाल्लं जाळ घालतो, त्याला जाळव्या म्हणतात. या दोघांनाही ट्रेनिंग कोल्हापूरला देऊन त्याने आणलं. बारीपाडा गुळ म्हणून आमचा गुळ त्या भागात धुळ्यापर्यंत प्रसिद्ध आहे. आज प्रत्येक घरात शेतीला पूरक असा काही ना काही उद्योग आहे. मोहाच्या फुलांचा आहे, फळातील तेल बियांचा आहे, औषधी वनस्पती गोळा करण्याचा आहे, वरी नाचणीचे खाद्यपदार्थ करण्याचा आहे, वनातील दुर्मिळ भाजीपाला आणण्याचा आहे. कितीतरी उद्योग आहेत. मागे एकदा आमच्या महिलांनी जंगलातील कंदभाज्या, पालेभाज्या, फुलभाज्या, फळभाज्यांच्या पाककृतींची स्पर्धा भरवली होती आणि 101 पदार्थांच्या त्या भाज्यांचे पदार्थ केलेले होते आणि जाणकारांनी प्रत्येक पदार्थ खाऊन त्याचं सत्व सांगितलं होतं, कौतुक केलं. चैत्रानं गावचे प्रश्न लहान वयातच जाणले होते. हे असं का, हा प्रश्न त्याला बेचैन करीत होता. ग्रामविकासाचा संस्कार लहान वयातच झाला पाहिजे म्हणून चैत्रान शाळकरी मुलामुलींच्या सहली आयोजित करीत असतो. त्यांच्याकडून बंदस्तीचं काम करून घेतो. एकत्र स्वयंपाक करून सर्वांना वनभोजनाचा आनंद घेऊन येतो. पूर्वी शाळा ओस पडायची, आता बिनभिंतीच्या उघड्या शाळेत जायला मिळाल्यापासून भिंतीची शाळा ही रोज नियमित भरू लागली आहे. शिवाय शाळेत न येणाऱ्या मुलांच्या आईबापानं दर दिवशी 5 रुपये दंड आहे, पण त्यांना हा दंड म्हणजे सर्वामुखी मंगल बोलवावे अशासारखं वाटतं. चैत्रांचा खाक्या आधी केलं मग सांगितलं या प्रकारचा आहे. तो मितभाषी आहे. त्याने आताही मला सांगितलं की तुम्ही जरा जास्त बोला, फारच थोडा बोला, मी आपल्याला लोकांचा सहभाग महत्वाचा असं तो मानतो. संघटनेतून सहभाग, सहभागातून काम, कामातून विकास असा त्याचा विचार आणि आचार आहे. आपल्या ग्रामसंस्कृतीतच हे सगळं आहे असं त्याला वाटतं. परंपरा महत्वाच्या आहेत, त्या संस्कृती टिकवतात. सण, उत्सव, यात्रा, जत्रा या गावात ऐक्य निर्माण करत असतात, चांगल्या रूढी, रीतिरिवाज निर्माण करतात. मात्र संघटित माणसांना कामाची दिशा द्यावी लागते, दृष्टिकोन द्यावा लागतो. एकट्यासाठी नाही तर सर्वांसाठी विचार आणि कृती करायची मानसिकता घडवावी लागते. आधी व्यक्ती, मग कुटुंब, मग सारा गाव विकासाच्या कक्षेत आणावा लागतो. एकदम विकास म्हणजे आर्थिक विकास असं म्हणून जमत नाही, आणि फक्त आर्थिक विकास म्हणजे विकास हा विचार अपूर्ण आहे. तसं झालं तर जो तो आपापल्या पुरतं पाहिजे. यासाठी राजकारणापासून स्वतःला आणि गावाला तटस्थ ठेवलेलं बरं. सामाजिक कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, राजकीय नेत्यांचं सहकार्य मिळवावं, तज्ज्ञांकडून माहिती घ्यावी, शासनाचंही सहकार्य घ्यावं, सगळ्यांचं ऐकावं, मात्र करावं आपल्या गावाचा निर्णय झाला असेल त्यावर. हे चैत्रान देवचंद पवार यांचे ग्रामीण विकासाचे विचार आहेत, कार्य आहे. आपला देश खेड्यांचा आहे. एका महाराष्ट्रामध्ये 35,000 खेडी आहेत. काही विकासाच्या जवळ आहेत, काही सर्वांगाने दूर आहेत. एक चैत्रान कसा पुरणार? समाजात मिसळणारा, विश्वासू, सुशिक्षित, कष्टाळू, सहभागप्रिय, माणूस पारखणारा आणि गावच्या प्रश्नांचे अग्रक्रम ठरवू शकणारा चैत्रान ग्रामविकासाच्या नेतृत्वाचं आदर्श उदाहरण आहे. आणि बारीपाडा हे ग्रामविकासाचं एक प्रारूप बनून पाहत आहे. आज आपण सर्वांच्या साक्षीनं चैत्रान देवचंद पवार
मुक्काम बारीपाडा, पोस्ट शेंदवड, तालुका साक्री, जिल्हा धुळे, महाराष्ट्र, भारत यांना नीरा गोपाल पुरस्कार देताना आम्हाला आपणा सर्वांना अतिशय आनंद आहे. आणि आता सन्मान सोहळा. या दोन विशेष व्यक्तींना सन्मानित करणारे विशेष व्यक्तिमत्व प्रसिद्ध लेखक श्री दमा मिरासदार यांना मी विनंती करते. आणि आता आलेली आहे आणि आमच्या विमलताई पवारही आज आलेल्या आहेत, जे मला अतिशय आनंददायक वाटतं. तेव्हा त्यांनी कृपया देखील गाणी करावी. आणि आता सृजनशील लेखक आणि भावगर्भ गीतकार श्री सुधीर मोघे यांना मी विनंती करते. मला असा क्षणभरात असं वाटत होतं याची ते अनुभव वाचन आपण सांगायचे लिहूनच घट्ट बोलावं, कारण हा दिवस फार संमिश्र आहे, सगळं असं ढवळून टाकणारा चांगल्या अर्थानं असं बरं असं वाटत होतं. पण ते आता काही तसं नव्हतं आधी. पण मला 2-3 गोष्टीला असं पहिल्यांदा वाटलं, महत्वाची गोष्ट की पुरस्कार ही गोष्ट सध्या खूप पद्धतीने चालू असते, पण त्याची जी सुविहित योजनाबद्धता, विचार आणि त्यामुळे एक अत्यंत हृदय एकीकडे म्हणाल तर एका मोठ्या स्तरावरचा कार्यक्रम आणि तरी अत्यंत घरगुती अशा 2 किनारे एकत्र अनुभवायला मिळावे. इथे असो का तिथे असो तरी मला मोठी भाग्याची गोष्ट वाटते. माझं नशीबच की मला इथे आज याने मिळते. आता हा जाहीर झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं मंडळी बोलतात, मीही बोलतोय त्याशी. तर मला असं वाटतं की मी आता एकीकडे विणाने मोठा आलेख घेतला, तो ऐकताना एकीकडे मला सांगता येते मला काय वाटत होते, परंतु एकीकडं छान वाटत होतं. थोडंसं अरे वा आपण खूप केले की असंही वाटत होतं. पण नंतर चैत्राम पवारांचं सुरू झालं आणि मी अक्षरशः तिला समर्पण म्हणतात ना असं मानतो. आणि मला पुण्यातला एक पुरस्कार मिळाला, त्याचं नाव होतं की सामाजिक वितरण पुरस्कार. त्यावेळी बोलताना असं म्हणत होतो की हा मला देताना माझ्या मनावर ओझा आलाय, कारण मी जे काही केलं इतके वर्ष त्यात थोडं समाजाचं भान होतं असं मला वाटत नाही. एक कलावंतांनी स्वतःच्या धर्मात जात होतो. अर्थात तंत्रज्ञान निर्माण झाली, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की हे काहीही कितीही गौरव झाले तरी चैत्राम पवारांना तोड नाही. खरंच आम्हाला जे ही कन्सेप्ट संकल्पना जी काही लहानपणी वाचत होतो त्याचा खराखुरा अर्थ मला आज इथे ऐकायला तो आहे असं पाहायला मिळालं आहे का असं वाटतंय. त्यामुळे आता जे काही मी थोडंसं बोलणार आहे किंवा जे म्हणणार आहे ते
मला माहित नाही तेव्हा आहे विद्यार्थ्याला, पण एक छोटासा स्वगत संवादासारखा मी काही करायचा प्रयत्न करतो. पण खरं म्हणजे मला चैत्रांजलीला सुद्धा ऐकायला जास्त आवडेल. आता प्रथम बोलताना मृणाली काय किंवा वीणाने काय एक असा वर्षांचा एक मेळ मांडला की 40 वर्ष का 50 वर्ष आपला प्रवास वगैरे. तर आज लकीली म्हणतो की मला अत्यंत हे बक्षीस एक तर आप्पांच्या नावचं, लांडेकरांच्या नावचं हा एकीकडा भाग. मग अशी म्हणलं तेच खरं आहे की एकीकडे त्याला तर एक त्रयस्थपणे पाहिलं तर एका मानदंडाच्या एका चांगल्या किनाऱ्यावर मी आता उभा आहे. जे आधी पुरस्कार माझ्या दिले गेले ते पाहताना हे सगळं होताना एक चांगल्या अर्थानं मला सांगता येईल म्हणजे तटस्थपणे पाहिल्यावर एखादा सन्मानाचा क्षण असतो असाही एकीकडे आहे. आणि इकडे माशवडाचा तो पूर्णपणे फार छान घरगुती सुद्धा आहे. कारण हा अनुबंध डबल आहे. गोळे नाणेकर मला हा आठवतं मी सहज जाताचा वेळ घेऊ पाहतो की अशी पहिला बोलतो तर ते असं की विचारच केला तर अत्यंत योग्य वेळेला आम्हाला दिला हा तो सन्मान आहेच, पण माझ्या स्वतःच्या आयुष्याच्या एका अत्यंत योग्य ठिकाणी मला सन्मान दिला गेला आहे असं मला वाटतं. म्हणजे तो काय किती वर्ष आंबत मुद्दा नाहीये, पण आता विषय निघाला म्हणून सांगतो मी 68 साली पुण्यामध्ये आलो. म्हणजे आणि 69ला मी माझ्या सगळ्या सांकेतिक चौकटी मोडून या प्रवाहात उतरलो. म्हणजे खरं म्हणजे पुढच्या वर्षी या सगळ्या गोष्टीला 40 वर्ष पूर्ण होणार आहे माझ्या प्रवासात. आणि त्यात पहिली 2-4 वर्ष 5 वर्ष बागडण्यात गेली पुण्यात स्वच्छंद. खरं पुढे तेच चाललंय एका अर्थी, पण त्याला एक किनार निर्मितीची नकल आणि झाले व्यवसायाची लागत गेली. तर मला असं वाटतं की मला एक तर मी असं पाहतोय की मी असे माझ्या घरगुती आणि कशा आनंदाचं याच्यावर पाहावं. तर एकीकडे मी असं म्हणतो की ही जे देव कुटुंब आहे त्यांच्या छोट्या आत्ताच्या काय मला विचार केला तर मुळात उत्तरात्र ते स्वामी आणि पुढचा हे सांगत उत्तरात्र ते स्वामी आणि स्वामी ते हसवते तेव्हा आठवून दिली असा तिचा माझा अनुबंध आहे. आज सांगायला हरकत की माझ्या डोक्यात एक खूप दिवसापूर्वी एक चित्रपट म्हणजे अजून आहे खरं होतं वगैरे म्हणायचं कारण नाही मला, पण अगदी सांगायला की जेव्हा त्या चित्रपटाची माझ्या मनात कल्पना आली असं काही करावं तेव्हा माझ्यासमोर मिळाली होती. श्रीकांत आणि मी चाललो होतो उत्तरात थोडी आधीची गोष्ट आहे आणि मला जी गोष्ट डोक्यात चालली होती त्यातली तशी सायकल घेऊन अशी आली ती जस्ट तेव्हा कॉलेजवर जायची होती का असं झाली ही ती मुलगी आहे ती आपण करायला वेळ लागणारच आहे तेवढ्या ती बरोबर आपल्याला हव्या त्या रूपात येईल. ती तशी आधी माझा घोड्याला मागे निघाली पण एनिवे तो म्हणाल आणि त्यामुळे पुढे हसरते म्हणजे म्हणायचा. वीणाच्या बाबतीत म्हणलं तर आणले टिपून यामुळे तर खरं म्हणजे सांगायचं तर 68 नंतर मी नोकरी धंदा न करता जगायचं जेव्हा ठरवलं तेव्हा लोकांना दाखवायला की दुधून प्रकारच्या गोष्टी हव्या होत्या म्हणून मी काही दिवस MA करायचा बहाणा केला. तेव्हा माझ्या वर्गात ती अर्थात मी वर्गात नव्हतोच कधी त्यामुळं ते येतात तो पण तिथून मला खरं म्हणायचं आणले टिपून यामुळे पासून उत्तरात्र आणि नक्षत्रांचे देणे वाया भावगीतांचे कार्यक्रम किंवा गदिमांच्या गीतांचे वाचन हा जो एक प्रकार अशा अनेक असं विजय आणि वीणा दोघेही मथुरा तिथं नाही आहे पण मला नेहमी मी होतो की तिच्याच एक फार चांगली घट्ट अभिनेत्री आहे असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्यांचा एक माझ्या मनातला असलेला अनुबंध आणि त्याच्यावर मागे आप्पा होणे या सगळ्या गोष्टी खरंच इतक्या एकवेळ निगडीत आहे. आप्पांचं पुण्याकाची भ्रमण गाथा जेव्हा मी किर्लोस्करात असताना वाचलं तेव्हा तुम्ही असं झपाटल्याचा त्यांचा वेळा झाला होता. ते पुस्तक मला वाटतं मासिकात प्रथम आलं होतं तेव्हा वाचलं होतं मी. तेव्हा माझ्या गावामध्ये एक ज्येष्ठ माझे मित्र होते करंबेकर नावाचे ते यांच्या हकीकडे सांगायचे मी अगदी उत्सुक होतो त्यांना पाहायला. एकदाच मला आठवतं की एका औदुंबरावर चालले होते फर्स्ट क्लासच्या गावात त्याच्या पुढे उतरले आणि त्यांच्याशी बोललो होतो. मला म्हणजे फार मोठा लाभ असं वाटलं होतं पण मी तसा भाग्यवानच माणूस आहे मला अजिबात शंका नाही. पुलेश पाणी मला बोलतात म्हणे की न मागे तयाशी रमा होय दासी असं म्हणतात. तर ते म्हणजे तसं माझं आहे तसं माझं सुद्धा आहे की जे काही मागितलं नाही ते सगळं मला न मागता भरपूर मिळालं. ती माणसं त्यांचे सहवास
त्याच आप्पांचा सहवास पुण्यापर्यंत सुरू झाला. आणि त्याची पुन्हा एक ऐतिहासिक त्या क्षणाशी त्याची जोड आहे. ती म्हणजे दादा गरुडझेप करत होता नाटक, आणि गरुडझेप करताना तो म्हणा, सुधीर मला एक पाठ करायचं आहे शिवायचे स्क्रिप्ट, हे कुठं ते आता पुण्या मुंबईत बसून कंटाळा आले. म्हणून मी अशा वेळी आप्पांना फोन केला की आपण राजगडावर जाऊया. आणि ते म्हणाले चल म्हणून, आणि तूही चल. मी काय कामच होतो कुठे जायला, त्यामुळे मी गेलो. आणि मला पुन्हा सांगायला हरकत की आपण काय होतं, रायगडवर एक राजगडाची नवीन ओळख तेव्हा मला प्रश्न झाली. त्याचं खूप ऐकलं, परंतु तो आप्पांचा महत्वाची गोष्ट की आप्पांचा सहवासाचा एक जवळून आलेला. तेव्हा मला आठवते करायची ना, मला 3 पाठवाची ट्रीप बहुधा तेव्हा ते दास डोंगरी तो लिहित होते. त्याची पहाटे लवकर उठून लिहित बसायचे, आम्ही झोपले असायचो. आणि जागा झालो की त्यांचं नवं झालं प्रकरण ते मला वाचायला सांगायचे प्रकट, तेव्हा मला वाचायचो. तेव्हा अशा अनेक अर्थानं. आणि सगळ्यात गंमत म्हणजे ती जी राजगडची ट्रीप होती, त्या ट्रीपमुळं माझ्या आयुष्यात चित्रपटाची वाट सुरू झाली. कारण तेव्हा ते युनिट जे आलं होतं त्यांनी माझा ऐकून ते काय शेकोटी भोवतीचा सगळा परफॉर्मन्स पाहिला आणि मला एक छोटासा रोल बाहेर केला मदारी मेहतरचा. मग असिस्टंट डिरेक्टरशिप बाहेर केली आणि बघता बघता मी त्याचा कवीही झालो. तेव्हा तो प्रस्थान बिंदू असं मी म्हणतो. गंमत पण सांगतो की आता गाणारी वाट आता उल्लेख झाला, ते खूप दिवस गाजते माझ्या दिरंगीमुळेच लांबलेलं, त्यात नुकतंच येते. त्याच्यात मी हा प्रस्थान बिंदू म्हणून खरंच हा हकीकत लिहिले. आणि त्या लिहिण्यामध्ये त्यांच्यापाशी फोटो आहेत. त्यातला एक फोटो फार चांगल्याच प्रेक्षणीय आहे. त्यात आम्ही असं 35 वर्षापूर्वी आम्ही दोघेही आहोत असं लक्षात ठेवा. आणि त्यात माझ्या कमरेला कुकडीवर लावून मी बसलोय असं एक फार हृदय प्रकार. हे सगळं मनात आज जागवायला लागलंय. आणि एकीकडं असे म्हणलो तसं की एकीकडं खरोखर घरचा सत्कार व्हावा असं वाटण्याची भावना, पण फक्त घरचा म्हणून तो दिला गेला नाही, तर एका तटस्थपणे पाहिलेला प्रवास आणि मग मनात दाद या अर्थात तो दिला जातो असा आनंद, अशी संमिश्र भावना माझ्या मनात खूप चांगली आहे. आता माझी म्हणत असं की हा जसा प्रवास झाला, त्या प्रवासात मला अशी म्हणत असं की आधी मलाही असं वाटत होतं. खरं म्हणजे सांगायचं ना तर मी काही योजना नव्हतं, मी काही ठरवलं नव्हतं. ठरवलं असेल तर काय करायचं नाही मला माहिती होतं. नेहमी तुम्ही माझा नवीन चॉईस नकारात्मक करून काय करायचं नाही माहीत झालं की मग काय करायची वाट पायाकडे उघडते. असा हा माझा सगळा प्रवास झाला. अगदी सगळ्यात गमत म्हणजे कवी आज मला असणं आहे, कवीपण सुद्धा मी आधी नाकारत होतो, इतक्या गमतीशीरपणे आहे. पण तू महत्वाची गोष्ट मला आता सांगायची वाटते, हे जे काही सगळं झालंय घडलंय त्यामध्ये मला खूपदा प्रश्न विचारला जातो की तुम्ही जे केलं तर काय तुम्हाला जे करता त्याच्यात तुमची कमाई किती आणि अनुवंशिक किती. तर मी अगदी मोकळं सांगतो की माझे अनुवंशिक 95% आहे आणि 5% माझी आहे. असं म्हणण्यासारखं घर मला निसंशय मिळालं. मला असं वाटतं राम गणेश मोघे तुमच्या वडील त्यांच्यामधला तो जो असं नाही म्हणत मी की त्यांच्या काळात त्या लांबच्या गावात जसा शेतराम काम करतात, पण तिथे त्यांची जी सगळी तत्व होती ते मला असं वाटतं की शंभा केपोस्कर त्यांना पत्र जेव्हा द्यायचे पुढच्या काळात निवृत्ती तर ते पुण्यात आमच्यावर होते, तेव्हा शंभा केपोस्कर म्हणजे की तुमचा धाकटा मुलगा आहे त्याने कीर्तन करावं, त्यांचा सगळं म्हणणं असायचं. तर मी त्यांना गमती म्हणून की अहो शंकर भाऊ मी कीर्तनच करतोय सगळं चाललंय वेगळ्या अर्थी. पण ते खरोखर कसे असं नमुना तुम्हाला सांगतो की कविता पाहून जेव्हा सुरू केला तेव्हा माझा मुंबईचा एक मित्र दिग्दर्शक मित्र बाबा मासगावकर, जो खरं म्हणजे काही फार आधी आपल्या या संस्काराचा वाढलेला मुलगा होता, कॉन्व्हेंटच्या अशा पद्धतीचा वाढला मुंबईचा मुलगा. पण तो माझा प्रयोग मला भेटणार ते प्रवेश मी काही बाकी बोलू शकत नाही, पण मला असं वाटतं तुझ्या वडिलांचे कीर्तन काय असेल ते मला कळलं. तर मला असं वाटतं की तो माझी आई दादा सर्वच अर्थानं मला हे घेताना या सगळ्या घराच्या पाठिंब्याची मला आठवण होती. आणि आता घर म्हणल्यावर आत्ताच जो योजकपणे शुभदादावर बोलवलं गेलं कारण माझ्याकडे जर कमी घडतं मला खूप छान वाटलं. कारण इतक्या अत्यंत कलंदर आयुष्याबरोबर येणं हा कधीशी केवळ तिचाच
होता. ती जन्मठेप आहे का काय आहे ते तिलाच माहिती आहे. पण मला खूप तर ह्या सगळ्या घराच्या मला असं वाटतं आणि हे म्हणताना मी हेही सांगतो की पुन्हा असं म्हटलं की तसं मुळचं अनिकेत पद्धतीचं एक व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे घराच्या 4 भिंतीच्या पलीकडचं खूप मोठं घर, खूप हृदय तऱ्हेचे माणसांचा लोभ, जिव्हाळे, या सगळ्यांनी मी खरं फार संपन्न झालोय. म्हणजे आपण म्हणतो ना की मला त्यामुळे माझा शब्दांवरचा विश्वास हा उगीच नाहीये. शब्दात मी जे म्हणतो, शब्दात हे सगळं मला इथे तिथे दिसलंय की म्हणजे ऐशी कळवळी अशी जाती लाभावी न प्रीती असं म्हणतात. तर अत्यंत निस्वार्थ मनानं माणसं भेटतात. नात्या पलीकडे हा सगळ्या अर्थाने मी संपन्न आहे. आणि मला असं वाटतं आजचा सत्कार हा या सगळ्या अनुबंधांचा, या सगळ्या आप्तांचा, या सगळ्या माझ्या जगाचा सत्कार आहे असं मी मनापासून समजतो. एवढ्या पद्धतीने सांगू शकतो की असं जेव्हा म्हणलं की कविता करतो मला एक पद्धतीने एक छान शब्द तिने वापरला मीनाने, आत्मशोध. हाच मात्र त्यातल्यात एकच शब्द असे की ज्या शब्दाने मला माझं उत्तर सांगता येतं. एक अत्यंत विचार केला तर एकलकोंडा, अतिशय टोकाचा इंट्रोवर्ट, वरवापाता न्यूनगंडानं पछाडल्या का असं वाटलं इतका एक लहान एक मुलगा हळूहळू प्रकाशात आला, बोलायला लागला आणि बोलता होता तो इतक्या लोकांशी जोडला जायला लागला आणि त्यातून हा 30-35 वर्षाचा प्रवास आलाय. मग मी अनुवंशिकता जेव्हा बोललो तर मला पुन्हा एक सांगायचं की माझी अनुवंशिकतेची कल्पना ही फक्त रक्ताच्या किंवा आपण जे म्हणतो जेनेटिक्स या अर्थाने मी मानत नाही. अनुबंध यामध्ये म्हणताना मी शेवटी म्हणण्याचा प्रयत्न केलाय की इतक्या असंख्य वर्षात ज्या ज्या व्यक्तिमत्वांची बीजारोपण मला मिळाली आस्वादात. कारण लहानपणापासून म्हणजे म्हणतो की अशी म्हणजे माडुकर आहेत, पु ल देशपांडे आहेत, अप्पा दांडेकर होते, अनंत, पण असंच शैलेंद्र होते, तिकडे गालिब होते, सर्व बडे गुलामची ठोंबे, हे सगळं जे ऐकत होतं मला असं वाटतं की या सगळ्यांचा वारस हा माझा एकटाच मध्ये मला असं कुणाही जातीवंत कलावंताची ही एक लांब साधी यात्रा आहे असं मला नेहमी जाणवतं. आपण जे असतो ते म्हटलं तर आपण आपलं बोलत असतो, आपण आपल्या काळात जन्मून आपल्या काळाचे संदर्भ आपलं देत असतो, पण देतात आपल्याला माहिती की आपल्या आपण कुठून ते मागच्या प्रवासाची काही धागे आहेत आणि ते धागे जोडले जात असतात पुढच्या काळापर्यंत. अशी एक फार मोठी अनुवंशिकता तेही मी मोठ्या अर्थानं मानतो. कारण म्हणजे आमचा दादा बोलताना फार छान म्हणला होता की तो म्हणला की मास्टर विनायक हे जे व्यक्तिमत्व आहे ते पुढे 2-3 व्यक्तिमत्व दिसलं. ते राजा परांच्यात ते आले, पु ल देशपांडेच्यात ते आले, माडुकांच्या सुद्धा ते आले. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की आपल्याकडे सहज अलीकडचं बोलायचं म्हटलं तर गडकरी हे व्यक्तिमत्व असं आहे की गडकरी कुसुमाजांच्यात सुद्धा थोडे आले, पु ल देशपांडेच्यात सुद्धा थोडे आले, माडुकांच्यात सुद्धा थोडे आले. आणि जेव्हा जानकीच्या वेळेला मी गाणं लिहिताना मी सोडलं सारी लाज अशी विभाग नाचले आज ते घोडू तुटले असं लिहिलं, त्यातला अंतरा मी माझा होता की बहरली वीज देहात उतरले प्राण पायात वाऱ्याचा धुने हात अशी विभाग नाचले आज ते घोडू तुटले. त्या मंगेशकर शांतमी यांना गडकऱ्यांचा भास होतोय का याचा अर्थ एवढाच असतो की खूप लांबून येणाऱ्या एका परंपरेत आपण उभे असतो. तेव्हा त्या परंपरेचंही मला या क्षणी स्मरण होतं. आणि या सगळ्यातून करताना आज मी तिला माझी म्हणत आहे की एक जो माझी एकच कविता अशी आहे की जी कविता मला नेहमीच की माझ्याबरोबर चालली, ती अशी होती की मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे नाही गुंतून जायचे. तर हा नाही गुंतून जायचे तर हा तर आहेच. आणि एक अगदी अनोळखी व्यक्ती मला एकदा बाहेरच्या प्रवासात एकदाच भेटून गेले होते आणि ते मला म्हणले की तुमच्याकडे पाहताच मला वाटतं की हा माणूस गुंतणारा आणि गुंतवणारा आहे. आता ह्या दोन्ही गोष्टीची जी काही मजा आहे तर त्यामुळं नाही गुंतून जायचा अर्थ मला एकच वाटतो की जेवढा मला नेहमी असं वाटतं की तो क्षण म्हणजे आता माझी बोलताना पाहिलं की पावलापुरता प्रकाश ही मला संकल्पना फार चांगली वाटते. बोरकरांनी तुम्ही वापरली नाही ऐकली की ज्या क्षणावर तुम्ही उभे आहात तो क्षणात खरं काही नाही, फक्त त्या क्षणाचा मागची पुढच्या नातं मागे
त्या दोन्हीचंही आपल्या मला भान पाहिजे. या अर्थाने माझी वृत्ती आहे. मी आधी आलो तेव्हा अशी म्हणत असाय की खरं मी आलो सांगायला की मी नाटकात खूप रमलेला माणूस होतो. असं वाटत होतं मी म्हणत की पहिला रोल मला मदारी मिळतो तेव्हा मला वाटलं आपण आता ऍक्टिव्ह जाणार असं मला की जोरात इतकं मी माझे नाटकात रमलेला माणूस होतो. जी माझी पहिली माणसं आहेत त्यांना वाटतं. पण इथे आल्यावर साधं गोष्ट त्याची निमित्त कशी होती की एक तर दादा फुल स्विंगमध्ये काम करत होता. मलाही माझ्या मर्यादा बहुधा माहिती असाव्या, परंतु मला एक कळतं की आपण आपलं काहीतरी शोधूया, आपलं नाव शोधूया, आपला काहीतरी एक मुद्रा शोधूया आणि शोधूया ही इच्छा होती. पण ती सगळ्यात जवळ कवितेत आली. जसा मी कविता लिहायला लागलो तसा माझ्यातला माणूस बोलायला लागला. त्याच स्वराला माझ्यातला स्वराचा जो धागा होता. मला आठवतं की मौजेत मी कविता वाचते, रंगोली रंगाचा सारा रंग माझा वेगळा, आणि मला काय शेवटी मी त्यात साल करून मोकळा झाला. त्यामुळे संगीतकार जेव्हा सूत्रधार सिनेमा केला तेव्हा मला सगळे पत्रकार की हे कधी सुरू केलं, तर म्हणलं हे सुरू केलं ते होतच. आत्ता तसा जो काल पडा एकदम स्फोट झाला आहे सुभाषितांनी केलं की चित्रकार हे काय येतात असं नाही येते. मला असं वाटतं, मी परायकांनी बोलता सांगितलं की मला असं वाटतं की त्या माध्यमाचं मी आत्ता असं क्लेमही करू शकत नाही जर निघाल्याविषयी. मी असं वाटतं की त्या एका जगात माझं पाऊल पडलंय, एका प्रोसेस पण मी आत्ता आलोय. पण नीट विचार केला तर यापूर्वी माझ्या कवितातून मी चित्रच काढत होतो आणि कदाचित यापुढे चित्रातून कविता करेल असे होऊ शकते. अक्षय त्याच्यामध्ये शेवटच्या मी असं म्हणलं होतं की त्याला एक सुंदर भान आलंय की जेव्हा तो कविता लिहित नव्हता तेव्हाही तो कवी होता, आणि जेव्हा तो कविता थांबवेल त्यानंतरही तो कवी असेल. या वाक्याचा अर्थ आणखी काय असं मला वाटतं. एकाच गोष्टीचं मला बरं वाटतं की खूप तऱ्हेनं अगदी पहिल्या गोष्टी मागे टाकत रंग बदलत सगळं बदलत असं हिंड सुद्धा झालं. पण त्याची मूळची भाषा फारशी बदलली नाही. आज मी जे म्हणतो ते धागे मागे पुढे लागतात. पक्षांचे ठसे हा शब्द सुद्धा सुचायच्या कारण पुन्हा राजगिरच किल्ल्यावर अतिशय तो असा ज्याला काय म्हणतात सजग अंधार म्हणतात ना, असा तो मिट्ट काळू अमावस्या होती, पुढे लांब पुण्याची आभा होती. असली आकाश. मग दिवसाही पाहताना आपल्या कवितांना शाश्वत मूल्य आहे का, नसल्यास का नाही ते ठाऊक नाही. आता ही परीक्षेची जर त्यावर परीक्षेत असताना आपल्या कवितांना शाश्वत मूल्य आहे का, नसल्यास का नाही मला ठाऊक नाही. खरं म्हणजे असला कुठला सोस माझ्या अक्षरांना नाही. मी तर खुशाल म्हणतो खुशाल हृदय सर्व. मी तर म्हणतो की खुशाल हृदय सर्व हवेत उद्गार मिळतात जसे. कारण राणी पाहिलेच की कधी आभार पक्षांच्या ठसे. मला असं वाटतं तेव्हाच एक मूळ भूमिका करायची झाली. आणि मग त्यामुळे ती कविता एक येत असताना लहानपणापासून गीता अंगात होती. रामभाऊ फाटे भेटले, त्यांनी मला गातं बोलतं केलं. भीमसेन जोशींचा भावगीत करूया ही कल्पनाच वेगळी होती. आणि म्हणून करूया, काय करूया, त्यांनी थोडी चाल सखी म्हणण्यात आलं का. त्यामुळे मला जे जे केलं ते करताना एकीकडे हे मी केलं असंही वाटतं, पण लक्षात केलं हे सगळे बाहेरचे धक्के आहेत. माझ्यावर बहुताच्या जगाने जो विश्वास दाखवला त्यातनं माझ्यात विश्वास निर्माण होत गेला. आता झाला तो मात्र खूप पक्का होत गेला. अशी हे गुण यात्रा चालू आहे. भाषेची माझी म्हणलो की अत्यंत योग्य वेळेला हा दिलाय असं जे म्हणलं तर माझ्यातच अर्थ एवढाच आहे की एकीकडे आपण असं म्हणतो एका तत्वज्ञानाचा काही वाक्य मला खूप आवडलं की प्रत्येक जगण्याचा क्षण हा परिवर्तनाचाच असतो. आपण क्षणाक्षणाला बदलत असतो. ते वाक्य असं होतं की तुम्ही एक नदीचा प्रवाह चाललाय, तुम्ही पाय बुडवा, पुन्हा बाहेर काढा आणि पुन्हा पाय बुडवा, तर नदी वेगळी असते, तुम्हीही वेगळे असता. इतकं हे खरं म्हणजे परिवर्तनाचं चक्र विलक्षण जवळ आहे. पण इतकं सोडलं तरी असे मध्ये मध्ये टप्पे असतात आपल्या आयुष्यात. जसं पुण्याला आव्हानासाठी पोचतला तो एक टप्पा होता. तिथून बाहेर पडलो, कंपनी निवेदन करत होतो आपल्यावर क्षेत्रभर. पण असं वाटलं की ठीक आहे म्हणून ते नाकारून मुंबईत गेलो चित्रपटात. नकळतपणे गीतांचा प्रवाह सुरू झाला. प्रचंड भरपूर चांगली माणसं सगळी वेळ दिली, सगळेच काम करायला करता करता लक्ष की हे किती दिवस करायचं कळलं ना. असं होत होत कुठेतरी स्वतःलाच तपासत स्वतःला नाव घडवायचा प्रयत्न करत आणि पुन्हा आपल्या एक महत्वाच्या गोष्टी कुणाला काही दाखवायला म्हणून नाही, कुणाला काही सिद्ध करायला म्हणून नाही,
जर सिद्ध करायचं तर स्वतःशी सिद्ध करायचे, स्वतःलाच दाखवायचे आणि स्वतःला शोधायचे, इतका सारा प्रवास आहे. आणि त्यात मला असं वाटतं, आणि यात कुठे अगदी प्रामाणिकपणे सांगतो की त्यात कुठे वय किंवा असल्या काही गोष्टींचा मला कधी खरंच नव्हता भाग घेता. कारण त्यामुळं आत्ता मी जे म्हणतो अशार्थी म्हणतोय की केलेल्या सगळ्या गोष्टींमधनं आता अशा एका ठिकाणी आलो. आता तोही विषय की 68 आलो तो एक सगळं जग बदललं होतं. आता पुन्हा भोवतालचं बदलणारं जग, त्याच्याशी संवाद नाही असंही नाही, पण विशेष त्या सगळ्यात होणारी 21व्या शतकाची वेगळी भाषा, या सगळ्याचं पाहताना आणि स्वतःचा आत्ता अंतसूर हे सगळं पाहताना असं वाटतं की पुन्हा आपण एका वळणावर, पुढचं वळण काय असेल तर आणि काही माहितीचं आवश्यकता ते दिसेलच काय असेल प्रत्यक्ष. पण अशा एका ठिकाणी थोडीशी जेव्हा आतून बाहेरून खूप मंथन चालू असतं, आतून बाहेरून खूप तऱ्हेचे चांगल्याचे ढवळलं म्हणजे म्हणतात ना ते, मला जसं मी शब्दधूनच्या म्हणत की शब्दधून या कविता लिहिल्या गेल्या चित्रपट गीताच्या मला त्या एका प्रोसेसने जेव्हा मला अस्वस्थ असं केली तेव्हा मी प्रथम आपण कविता स्वतः का लिहिते असा विचार केला. तेव्हा मला एवढी शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतातच हे ओझे ते तुमचे माझे असते हे जाणून दिले. शब्दोचं एक पदार्थ लिहित आहे, ते शब्दोनी मला काय दिलं असा विचार करतो तर मला लक्षात की शब्दधूंनी मला माझं डायलिसिस केलं, त्याचे क्रिएटिव्ह म्हणतो डायलिसिस केलं, फार उलटा पालटा खडू टाकला. तर ह्या प्रोसेस माझ्या बाबतीत असतात सारख्या. या अशा त्या अर्थात तसं असणं म्हणजेच मी सुधे मोठे असं आहे. मग त्याची भयंकर आवडणारी कविता आहे. मला एकदा वाटलं मी आजच काही म्हणावं म्हणून, पण मला असं वाटतं म्हणताना परत त्या कवितेच्या म्हणून काय मी थांबले. मग अशा सगळंच संवाद आहे, कितीही चालेल आणि कुठेही थांबता येईल. पुन्हा माझा आवडता शेर तुला सांगेन मी. अण्णांनी मला बोलताना वाढवून सांगितलं था कि बड़े शौक से सुन रहा था जमाना, बड़े शौक से सुन रहा था जमाना, हम ही सो गए दास्तान कहते कहते. अशी एक पण अवस्था आहे. निवृत्तीचा मुद्दाच नाही. माझ्या प्रवृत्तीशीच एक वाक्य आहे की निवृत्तीचा मुद्दाच नाही, पण प्रवृत्ती म्हणजे आहे त्या खुर्चीला डुंगराला चिकटून राहणं म्हणजे प्रवृत्ती नाही. त्याप्रमाणे वेगळी क्षितिजे, वेगळे आकाश शोधावे, वेगळ्या भूमी शोधाव्या आणि तो शोध आपलातच आपल्या सापडावा अशी एक इच्छा आहे. आणि अशा वेळेला आप्पांचा हा हात असलेला माझ्या पाठीवर पडला आणि त्यांच्या रूपाने अनेक हात माझ्या पाठीवर पडले असं मी समजतो. म्हणजे पहिला चित्रपट पुरस्कार मिळाला तेव्हा मला गदिमांचा होता, शांताबाईंची गेल्या वर्षी होता, आणि म्हणून एका हातामध्ये असंख्य हातांच्या साखळ्या असतात, त्यांचे जर असतात ते हात सुद्धा अक्षर आपल्या पाठीवर येतात असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या पुढचा हा क्षण फार महत्वाचा मोलाचा आहे. फक्त आता माझं हे असणं असं जेव्हा मला त्रास देणं तेव्हा तात्यासाहेबांची कविता आठवते, जी फक्त ऐकवतो थांबतो. त्यांचं म्हटले की दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामळता. दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामळता, गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुलता. श्रेयस करतो असो नसो, श्रेयस करतो असो नसो, माझ्या धर्मागण नाही गती, कैल चराचर आपल्या ठाई, त्यात मुक्तता त्यात रती. सांगशील का कधी धरेला वाहत जातो जळापडी, सांगशील का कधी धरेला वाहत जातो जळापडी, ढगळत्या बिजलीस वसाया दवाप्रमाणे फुलावे. तसेच मी पण आहे माझे, तसेच मी पण आहे माझे, तयासारखे तेच असे, अपार काळामध्ये बनावते एकाची दुसऱ्यास नसे. अभेद्य असले अजिंक्य असले भले बुडे पण तुटेल का, अभेद्य असले अजिंक्य असले भले बुडे पण तुटेल का, तुटल्यावरती आणि काय काही शून्यापासून उडेल. सुधीर मोघे एक गुंतणारा आणि गुंतवणारा संदर्भ ग्रंथ असं आपण ज्यांना म्हणू शकू. त्यांचं हे हृदय शब्द ऐकून खरोखरच खूप बरं वाटलं. एक छोटीशी आठवण सांगते. मी खूप लहान आहे कदाचित मला माहीत नाही, पण मला खूप लहानपणची माझी आठवण आहे. मी अगदी 5-6 वर्षाची असेल आणि त्यांच्या रिहर्सलला मी जायची कधी कधी, आणि त्यांची एवढी वाहवा व्हायची. ते कितीतरी किस्से सांगायचे, कविता ऐकवायचे, आठवणी सांगायचे, संदर्भ सांगायचे, पुस्तकांबद्दल सिनेमांबद्दल बोलायचे, हिंदी मराठी सर्व काही. आणि लोक त्याची एवढी तारीफ करायचे आणि मग तारीफ ती ऐकून थोड्या वेळाने त्याचे गाण्याला हात लावायचे आणि अतिशय मिश्किलपणे म्हणायचे, कसं बुवा देवाने मला एवढं गुणी केलं. इथे
आपले श्रीकांत काळवकर आहेत, श्रीकांत मोके आहेत त्यांचे भाऊ. कदाचित त्यांचा सहभाग त्यांना लाभला तर मी ही म्हण ऐकली असेल, पण मला आज म्हणावं असं वाटतं, आज मी अजून खूपच लहान आहे, माझ्या क्षेत्रात लुडबुड करते, सुरुवातच केली आहे, पण खरोखरच देवाने एवढं गुणी केलेली माणसं मला अजून तरी बघायला मिळालेली नाही. तर अशा एका गुणी माणसाला माझा नमस्कार. दुसरा आजचा गुणी माणूस ज्याच्याबद्दल आणि ज्याच्याविषयी आपण आता बाबांकडून बरंच ऐकलं आणि ज्यांचे शब्द ऐकायला आपण आता उत्सुक आहोत, त्या श्री चैत्राम पवार यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. आणखी एक छोटीशी सूचना, त्यांच्या कामाची माहिती असलेलं पत्र खाली आपण सर्वांसाठी उपलब्ध आहे. माननीय अध्यक्षजी, सुप्रसिद्ध साहित्यिक श्री द मा. मिरासदार, आजचे सत्कारमूर्ती कविवर्य सुधीर मोघेजी, डॉक्टर विनाताई देव आणि विजयजी, तसेच देवपरिवार आणि आप्पांचा सारा चाहता वर्ग. मी ज्या जिल्ह्यातनं आलोय त्या जिल्ह्यात खरं आप्पांचं आधीच आशीर्वाद मिळालेला आहे. आज मी या ठिकाणी उभा आहे ते सुद्धा आप्पांच्या आशीर्वादाने या पुरस्काराचा मानकरी ठरलोय. खरं तर असं व्यासपीठ मिळेल असं स्वप्नात पण पाहिलं नव्हतं. एक पाडा आहे, एक गाव आहे, त्याचा सर्वांगीण विकास हा शब्द पण डोळ्यासमोर नव्हता. शिक्षण सुरू असताना एक मनात अशी कुठतरी चेतना जागृत व्हायची की आपल्या समाजासाठी, परिवारासाठी, आपल्या परिसरासाठी आपण काही करू शकतो का? कारण सगळीकडे चाललेलं ते आदिवासींचं शोषण, आदिवासींमध्ये शिक्षण नाही, आरोग्य नाही, सगळ्या गोष्टी भेडसावत होते. पण नेमकं करावं तर काय करावं, सुरुवात कुठनं करावी असा एक प्रश्न डोळ्यासमोर फिरत असताना वनवासी कला आश्रमच्या कार्यकर्त्यांशी भेट झाली. त्या भेटीत असं म्हणजे लक्षात आणून दिलं गेले की आपण आपल्या गावासाठी काहीतरी करू शकतो, पण सुरुवात कुठनं तरी झाली पाहिजे. आणि पहिला प्रयोग आम्ही केला 91 मध्ये वृक्ष लागवडीचा. पावसाळा सुरू झाला होता, सगळेजण शेताकडे चाललेले आणि बारीपाड्यातले एक 40-50 जण वृक्ष खरेदी करण्यासाठी एका नर्सरीकडे जात होते. लोक हसायचे की शेतीचे काम सोडणे लोक कुठं चालले, काय करतायत नेमके. तिकडनं बैलगाडी भरून आणले वृक्ष आणि सगळी लागवड केली गावाच्या आजूबाजूच्या उर्वरित पट्ट्यात. तर थोडं वाढायला लागलं. कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की हे गावात काहीतरी काम सुरू झालंय, आपण याकडे थोडं लक्ष घातलं पाहिजे. संपर्क वाढत गेला. मग वृक्ष लागवड करून थांबायचं की आणखी पुढे आपण काय करू शकतो असे एक विषय सुरू झाला. विकास म्हटला की लोकांची अपेक्षा असते की कोणीतरी शासन देईल, कुठलातरी निधी मिळेल, कोणीतरी बाहेरचा व्यक्ती येईल आपला विकास करेल. ही संकल्पना खोडून काढण्यासाठी आपण थोडा प्रयत्न केलेला. लोकांना एकत्र करायचा प्रयत्न केला. एक छोटी समिती स्थापन केली आणि त्या समितीला वेगवेगळ्या ठिकाणी चाललेले उपक्रम दाखवणं आणि ते रुजवणं असा एक मंद गतीने चाललेला हा विषय. लोक म्हणायचे की जवारी योजना मिळेल तेव्हा आपण विहीर खोदू. आपण कशाला विहीर खोदायची? लोकांना आपण हे सांगितलं की आपल्या शेतात आपण विहीर खोदणार नाही तर कोण येऊन खोदून देणार आपल्याला विहीर. म्हणून एक छोटासा उपक्रम सुरू केला आणि ते बघता बघता टप्प्याटप्प्याने एक आयाम जोडत गेलो आपण. वृक्ष लागवड त्याला जोडून वन समिती स्थापन केली. एक संघटन उभं राहिलं छोटंसं, एक 10-12 व्यक्तींचं. आणि त्या संघटन पुढे आपण वारंवार विषय मांडत गेलो की आपला विकास आपल्याला करायचा आहे, बाहेरून कोणी आणून करणार नाही आणि कोणी पैसाही पुरवणार नाही. ते कसं करायचं? तर आपली थोडीशी शेती, या शेतीमध्ये आपण काय करू शकतो, शेतीला जोडून शिक्षणामध्ये काय करता येऊ शकतं. कारण तिथली जिल्हा परिषद शाळा जी होती वारेपाड्यातली ती महिने बंद असायची. कोणतरी शिक्षक 1-2 महिन्यात यायचा, रजिस्टरवर सह्या करायचं जायचं. लोकांना विचारलं ते म्हणे की शिक्षक येत नाही, शिक्षक म्हणायचे विद्यार्थी येत नाही. एकत्र केले. शिक्षक आला नाही तर दंड, 50 रुपये दंड भरायचा. पालकाने मुलाला शाळेत पाठवलं नाही, 5 रुपये दंड. 5-6 महिने शाळा व्यवस्थित सुरू झाली. ज्या शिक्षकांना ते गाव नको होते ते बदली करून निघून गेले. अशा टप्प्यात नाही कामाला सुरुवात झाली. एक वन संरक्षण मधला चांगला अनुभव असा म्हणता येईल की बोपखेल जे गाव एक शेजारचं, त्या गावातल्या 28 लोकांना आपण पकडलं चोरी करताना, वृक्षतोड करताना. त्यांनी 5 झाड कापली होती. नियम असा होता की 1 झाड कापले की 1051 रुपये दंड. 4-5 लोकांना पकडून ठेवलेलं. त्या शेजारच्या गावातले आलेत, बसलेत, आपसात संमती केली आणि दंड वसूल केला, सोडून दिलं त्यांना. त्यांनी प्रयत्न असा सुरू केला की आता बारीपाड्यातले लोक कसे जंगल सांभाळतात आम्ही यांच्या विरोधात काम करू. हे गावातल्या तरुणांच्या लक्षात आलं आणि एक 4-5 जण
पाड्यावर गेला आणि तसं करू नका, आम्ही वन संरक्षणाचं काम करतो, याला तुम्ही सहकार्य करा. ते म्हणजे अजिबात जमणार नाही, तुम्ही आमच्याकडनं दंड कशाला घेतला, तुम्हाला काय अधिकार दंड सांभाळायचा. त्यांची थोडी चर्चा केली. मग ते म्हणे की आम्हाला तुम्ही 28 दांडी तोडून द्याल का. देऊ तोडून. ते गावकऱ्यांनी तोडून त्यांच्या गावात पोहोचवले. तेव्हापासून त्या तिथल्या गावातल्या युवकांनी ते म्हणायला लागले की बारीपाड्यात जे काही उपक्रम चाललं वन संरक्षण, याला आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आजूबाजूच्या परिसरातल्या कुठल्याही व्यक्तींना ते कापू देणार नाहीत, यासाठी आम्ही मदत करू. अशा पद्धतीने मदत मिळवली. असे छोटे छोटे आयाम जोडून आपण त्यातनं पुढे सरकत गेलो. वनवासी कल्याण आश्रम पाठीशी होते, त्यामुळे हा सगळा उपक्रम व्यवस्थित चाललेला होता. कधी कधी गावात भांडण झालं तर कंटाळा यायचा की उगीच या भांडणीत पडलो आणि आता काही खरं नाही. पण तशातच कोणतरी कार्यकर्ता यायचा, एक मुक्काम केला, पाठवून हात फिरवलं, बरं वाटायचं. अशातच जनसेवा फाउंडेशन पुण्यातली संस्था पोहोचली आणि शेती हा विषय पण त्याला जोडला गेला. अजिबात शेती, पावसाळी शेती संपली की आदिवासी माणूस स्थलांतरण व्हायचं, सगळं दुसरीकडे जायचा. त्यांना थांबवायचं कसं, तर पोटाचा प्रश्न सुटेल तरच ते थांबतील, नाही तर थांबणार नाही. मग शेती ह्या विषयात कामाला सुरुवात केली. ज्याच्याकडे पाणी असेल त्याच्याकडे 4 सूत्री भात शेती, ज्याच्याकडे पाणी नसेल त्याच्याकडे अन्य शेती, मग गव्हाचं पीक असेल, सोयाबीन मध्ये काही व्हरायटी असतील, तुरीमध्ये काय असतील, या सगळ्याचा विचार करून त्या कामाला सुरुवात केलेली. त्यातनं असं लक्षात आलं की सगळेजण शेतीकडे वळले आणि उपासमार हा विषय थांबला. असे त्याला मग श्रमदान हा विषय जोडला. सगळे विषय जोडून आपण आता ह्या टप्प्यात पोहोचलो की आपण असं म्हणू शकतो की गेली 16-17 वर्षे वनवासी कला आश्रमच्या सहकार्याने सगळं काम उभं राहिलं. यातलं आपण असं म्हणू शकतो की 1100 एकरावर जंगल उभं आहे की कोणी केव्हाही भेट दिली तर आम्ही सांगतो असं की एकही झाड आपल्याला तिथं दिसणार नाही. आणि ते जंगल वाढल्यामुळे आणि श्रमदानामध्ये तिथली पाण्याची पातळी वाढलेली आहे की जी 20 फुटापर्यंत स्थिरावते मार्च-एप्रिल मध्ये. पाणी वाढल्यामुळे जे आदिवासींचं जे स्थलांतर होतं वनाच्या क्षेत्रात सगळं, ते स्थलांतर आपण त्या पाड्याचं 90% थांबवलं. म्हणजे सगळेजण शेतीकडे वळले आणि शेतीकडे वळल्यामुळे आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला सोपं झालं. आरोग्याची आपण एक छोटी समितीच गावात केलेली. सगळीकडे बचत गट म्हटला की बचत गटाला मिळणारे फायदे, वेगवेगळ्या योजना याकडे लक्ष असतं. आपण थोडं उलट काम करतोय की बचत गट म्हटला की गावातलं मुलांचं आरोग्य, महिलांचं आरोग्य, की शाळेत जाणाऱ्या वनवासी पाड्याचा विचार केला तर साधे म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलाचे केस व्यवस्थित आहेत का, त्याचे कपडे व्यवस्थित आहेत का, त्याच्या हातात पाटे आहे का, ह्या गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून रुजवणं. स्वयंपाक करताना महिलांना हात धुतलेले आहेत का, शौचालयाची निर्मिती करू शकतो का, साध्या गोष्टी पण त्या पुढे ग्रामविकासाला आपण फायद्याचं म्हणू शकतो. असे विषय आपण त्याला जोडत गेलो. तर पाणी वाढल्यामुळे स्थलांतर आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी जोडल्या गेल्या. विशेष म्हणजे आता मी ह्या स्टेजला सांगू शकतो की शहरात गॅसच्या किमती किती वाढल्या स्वयंपाकाच्या, पण बारीपाड्यात त्याची काही पडले काय. नियोजित पद्धतीने सरपण काढलं जातं, वर्षातनं 1 महिना परवानगी असते आणि त्यात तो सरपण सगळं काढलं जातं वर्षभर पुरेल एवढं. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात याच पद्धतीने नियोजन असेल तर सरपण हा विषय आपण कायमचा सोडवलेला आहे तिथला. त्याला जोडून बारीपाड्याला 3 किलोमीटरवरनं पाणी प्यायला यायचं. आता बारीपाड्यातनं एकूण 5 गावांना पाणी पुरवठा होतोय. श्रमदान हा एक महत्वाचा विषय आपण जोडलाय की आपण असं म्हणतो की शासनाकडे जास्त अपेक्षा न ठेवता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या स्वतःच्या विकासासाठी काय करू शकतो. म्हटल्याप्रमाणे 120 एकर बागायत केली. आज बारीपाड्यातनं बासमती, इंद्रायणी सारखे तांदूळ आपण दुसरीकडे विक्रीसाठी व्यवस्था करायचं एक आपला उद्दिष्ट चाललेलं आहे की जो वनवासी पाडा आधी उपाशी राहायचा 7 वर्षापूर्वी, तो आता स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचे आर्थिक घडी बसवायचा एक प्रयत्न करीत आहे. आपलं भविष्यात असं ठरवलंय की गुळ उद्योग, जसं म्हटलं की गावाला वन विभागाकडनं 50-50 हजाराचे 2 वर्ष मिळालेला पुरस्कार, त्यातनं तो गुळ उद्योग सुरू केलेला आहे. त्याच्यावर 40 लोकांना रोजगार मिळतो. मोह फुलं वन क्षेत्रात आहे, त्याचा लिलाव केला जातो, त्याच्यावर पण लोकांचा रोजगार उपलब्ध असतो. आता भविष्यातल्या नियोजनात आपण तेल घाणे हा एक विषय पुढे आणलेला आहे की तेल घाणे सुद्धा किमान 10 तरुणांना रोजगार मिळेल. आणि मोहाच्या बी पासून तेल काढलं जातं. तिथलं वनवासी माणूस तो तेल खायला म्हणून वापरतात आणि त्याच्या पेंडीपासून गॅस निर्मिती आणि गावाला ती गॅस कशी पुरवता येईल पूर्ण, त्याच्या पुढचा टप्पा आपला वीज असा पण आहे, पण तो पुढे जाऊन करणार आहोत आपण. पण गॅस निर्मितीपर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न चाललेला आहे. तो वन विभागाचा बऱ्यापैकी सहकार्य करतोय. वन विभाग, कृषी विभाग या सगळ्यांचं सहकार्याने
आणि जास्तीत जास्त लोकसहभाग, लोकांनी स्वतःच्या पायावर उभं राहून हे सगळं करावं. विशेष सांगावं असं वाटतं की विदर्भात जे शेतकऱ्यांची आत्महत्या वगैरे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. बारीपाड्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं की आज कोणाच्याही डोक्यावर कुठल्याही सोसायटी किंवा बँकेचं कर्ज नाही. 3 महिलांचे बचत गट आहेत, त्या बचत गटाच्या माध्यमातून सगळा आर्थिक व्यवहार चालतो आणि कमीत कमी आर्थिक व्यवहार आणि जास्तीत जास्त आपसाचे जे व्यवहार आहेत धान्य किंवा या रूपातनं याच्यातनं चालतं सगळं. मला सांगायला अभिमान वाटतो की ह्या व्यासपीठापर्यंत, ह्या पुरस्कारापर्यंत पोहोचवण्यासाठी माझे गावातले सगळे गावकरी, त्यांनी गावाने जर सपोर्ट केला नसता, सहकार्य केलं नसतं, तिथपर्यंत मी पोहोचू शकलो नसतो. जनसेवा फाउंडेशन, वनवासी कल्याण आश्रम या सगळ्यांचं पाठीमागे पाठबळ असल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. मृण्मयी पुरस्कार आणि नीला गोपाळ पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप स्मृतिचिन्ह आणि रुपये 10,000 आहे. मी मगाशी सांगितलं तसं चैत्र पवार यांच्या कामाची माहिती देणारं परिपत्रक इथे तुम्हाला मिळेल. तुम्ही त्यांना जी मदत करू शकता ती अवश्य करा. दुसरी एक छान बातमी तुमच्यासाठी अशी की खाली सुधीर मोघे यांची सगळी पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्या. गेली कित्येक वर्ष या समारंभाला आपण याबद्दल मी आनंद व्यक्त करते. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपला सगळ्यांचा सहभाग असतो आणि त्यामुळेच 8 जुलैचा कार्यक्रम, आपांच्या मृण्मयी पुरस्काराचा कार्यक्रम हा इतका चांगला होतो हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आपल्या उपस्थितीबद्दल मी आनंद व्यक्त करते. आपण सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आता अध्यक्षीय समारोपासाठी दमा मिरासदारांना विनंती करते. मराठीतले रसिकमान्य लेखक प्राध्यापक दमा मिरासदार एक दर्जेदार, आगळं, विनोदी लेखक करून मराठी साहित्य प्रवाहात स्वतःचा ठसा उमटवलेले लेखक म्हणून आपण त्यांना ओळखतो. ते उत्तम कथाकथक आहेत, तसेच नामांकित वक्तेही आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या अनेक कथांना दृश्यरूप लाभलेलं आहे. आप्पांचे निकटवर्ती म्हणूनही आज विशेष अगत्याने मला वाटतं या कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेलं आहे. ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष झाले, त्यांनी हे पद स्वीकारलं, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. त्यांच्याच अध्यक्षीय मनोगताने हा कार्यक्रम संपेल. मी आदरणीय दमांना विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मंडळी आणि आप्पांच्या प्रेमामुळे आलेले आपण सर्व रसिक बंधू भगिनी, कारण एवढ्या हृदय सगळ्या समारंभानंतर माझ्यासारख्याची काही समारोपाची काही कल्पना काही फार मोठी आवश्यक होती असं मला स्वतःला वाटत नाही. पण या निमित्ताने आप्पांच्या संबंधी बोलता येईल एवढी महत्वाची गोष्ट माझ्या ध्यानामध्ये आली आणि म्हणून मी हे निमंत्रण स्वीकारलं. या कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलवलं, देव कुटुंबियांनी, आणि मला आप्पांच्या संबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. इतकंच नव्हे, या 2 मान्यवरांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला. या सगळ्या गोष्टीबद्दल मी त्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. 1949 सालची गोष्ट आहे. त्या काळामध्ये मी पत्रकार होतो. दैनिक भारत नावाचं एक वर्तमानपत्र त्यावेळेला होतं. आजच्या पिढीला आता ते फारसं माहिती नसेल, पण त्यावेळेला ते होतं. आणि दांडेकर नुकतेच संसारी बनलेले होते आणि त्यांनी तळेगावला बिराड केलं होतं. ते संघाचे प्रचारक होते एकेकाळी आणि म्हणून या दैनिक भारतमध्ये ते येत असत आणि त्यामुळे त्यांची माझी पहिली ओळख झाली. त्यांची काही पुस्तकं मी वाचलेली होती. त्या पुस्तकांची जात वेगळ्या प्रकारची होती. त्यातलं एक पुस्तक मला अजूनही आठवतंय, शिवबाचे शिलेदार नावाचं. फार छान, छोटं आणि फार छान पुस्तक होतं. आणि त्यात एक शिक्षक सगळ्या मुलांना घेऊन रायगडावर जातात आणि ते रायगड सगळं दाखवतात अशी कल्पना करून सगळं वर्णन होतं. तर आम्हाला त्याचं फार आकर्षण वाटलं की आपण याचा रायगड पाहायला पाहिजे. म्हणून दांडेकर भेटल्यानंतर मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला रायगडावर न्याल का, आम्हाला पण पाहायचं आहे. त्यांना ती हौस भयंकर. स्वतः आता ते हिंडत असत सारखे, त्याच्या पायाला तर डिग्रीच लावलेली होती सारखी, पण दुसऱ्यांना ते दाखवणं, निरनिराळे गड कोण दाखवणं, त्याचं वर्णन करणं, यात
अपार रंगून जायच्या दिवशी. आणि मला ती सहल सगळी आठवते. 49 सालची गोष्ट असावी असं मला वाटतं. 50 सालची किंवा वीणा अगदीच लहान होती असे आम्ही तेव्हा गेलो होतो. त्यानंतर आणखीन एक दोनदा गेलो. कधी मग दांडेकरांच्या बरोबर गेलो, कधी बाबाच्या पुरंदरांच्या बरोबर गेलो. पण ती पहिली सहल अजूनही मला आठवते. तिथे त्यांची पहिली खऱ्या अर्थाने ओळख झाली आणि खूप जवळीक कशी त्यांची आली. एक कार्यक्रम त्यातला मला असं आठवतो, गोष्ट मला अजूनही गमतीदार आठवते, की ते आले की ते बसलेले असायचे, वर्तमानपत्रात आम्ही काहीतरी करत बसायचे, समोर बसलेले असायचे, गप्पा किती थोड्या चालायच्या. एकदा ते असे माझ्याकडे असे बघत राहिले बराच वेळ आणि म्हणा, तू गुरुदेव दत्ताचं काम करशील का? माझ्या लक्षात आलं गुरुदेव दत्त हा प्रभात फिल्म कंपनीचा सगळ्यात शेवटचा चित्रपट आणि त्याचे कथा पटकथा संवाद सगळे आपण लिहिलेले होते त्याच्यामध्ये. आणि मला काही कळेल म्हटलं काय नाही, म्हणाले सगळं बाकीचं चाललंय, फक्त दत्ताच्या भूमिकेसाठी कोण आहे अजून आम्ही काही शोधत पाहतोय. तर मला असं वाटतं की तू करशील का? तू मला फारच आनंद झाला माझा. कारण सिनेमात संबंधीचं वेळ हा त्या वयात 20-22 वर्षाच्या वयामध्ये सिनेमात आणि दत्त हिरोच राहिला. आता तो नुसती लंगोटी घालतो हा भाग वेगळा आहे, पण हिरो आणि हिरोचं काम करायला मिळतं ही गोष्ट मला फारच अद्भुत वाटली. म्हणजे हो तू ताबडतोब करायचं आहे म्हणजे सांगतो तुला नंतर सांगतो. आणि नंतर बरेच आलेच नाही ती गोष्ट. महिन्यात 2 महिन्यांनी पुन्हा एकदा ते आले आणि म्हणलं दांडेकर ते दत्ताच्या भूमिकेचं काय झालं? ते म्हणले अरे ते काय झालं, तुझं नाक तर जरा आणखी मोठं पाहिजे होतं मला. तर आणखी असतं ते भूमिका स्वीकारली असते म्हणून आम्ही मग ते दुसऱ्याला दिलं. ते गप्पू अभ्यंकर त्यांनी दत्ताचं काम केलं, तो मला आठवते. अशी ती दांडेकरांची ओळख त्या काळामध्ये झालेली. आणि तेव्हापासून त्यांची माझी खूप जवळीक होती. आणि त्यावेळेस साहित्य परिषदेच्या मी समोर राहत असे, ती कधी कधी माझ्या खोलीवर येईल, गप्पा मारत होती. एकदा ते असे झाले आणि म्हणाला माझ्या डोक्यामध्ये एक कादंबरीची कल्पना सुचलेली आहे चांगली, आणि म्हणले तू लिहितोच का, तू लिहून घे. मी भरा थोडक्यात सांगतो मी सगळं काय ते सराव स्वरूपाने सगळी मला लिहून घेतो. आणि ते असे खोलीमध्ये असे फेरे मारायचे आणि फेरे मारता मारता मला सांगायचे, मी ते लिहून घ्यायचं त्यांच्याकडून. आणि असे म्हणले सगळे झाला कादंबरीचा म्हणले सगळा विषय सांगितला, आता मी लिहिणार आहे. नंतर खरोखरीच त्यांची कादंबरी लिहिली, शितू नावाची ती कादंबरी. आणि ती फार गाजली, किंवा नवीन साहित्याच्या जगामध्ये पहिला प्रवेश जो दांडेकरचा झाला तो शितू या कादंबरीचा, टक्के शंका नाही. असा दांडेकरांचा परिचय मला खूप वाढत गेला तिथे. आणि नंतर मला कौतुक वाटत की सगळ्या विषयात त्यांना रस होता भयंकर. मला बोलवायचे कधी कधी, ये तू याला तळेगावला, त्यावेळेस तळेगावला कसं माझं नाटक आहे म्हणजे मी नाटकात काम केलं, तो माझी भूमिका बघायला ये. आणि खडाष्टक नावाचं नाटक त्यांनी बसवलं होतं, त्यातल्या त्या म्हातारी नाव विसरलं पण म्हातारीची भूमिका होती कुठली तरी. आणि ती मोठ्या गमतीनं समरस त्यांनी केली होती. म्हणजे दांडेकर एवढं सगळं तुम्ही लिहिता, तुम्ही तळेगाव सारख्या याच्यामध्ये तुम्हाला निवांतपणा कसा काय मिळतो, एवढं कुठे शांतता असते, तुला दाखवतो म्हणायचं चाल. आणि मला गावाबाहेरचं एक जुनं देऊळ होतं कुठतरी, त्या देवळातल्या वर घेऊन गेले तिथे. आता असं नुसतं घुमट आहे, घुमट असा, आणि त्या घुमटाला नुसतं असं लहानसं दार आहे, आत्मोकळ म्हणजे आज चल आता. आणि तिथे सगळं इथं बसतो म्हणायला, कोणीही इथं येत नाही, काही नाही, दिवसभर बसायचं लिहायचं आणि मग म्हणायचं. काय 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 त्यांच्या भानगडी हे असायच्या, मला गंमत वाटायची. सगळे असं त्यांना रस असायचं. पंढरपूरला माझ्याकडे आले, म्हणलं मित्राकडे जायचं आहे, मी आता शेतावर चालू, इथं आमच्या बरोबर चला ना, येतो मी, चला. चालायचं तर त्यांना उत्साह भयंकरच होता तिथे. आणि गेलो आम्ही तिथे. आणि आपण एक कौतुक असं वाचायचं, नव्या 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 गोष्टींचा संग्रह करायचे पुष्कळ, काही नवीन असलं मिळायचं. आणि योगायोग असा की त्यांना बरोबर एक नवीन गोष्ट सापडली. आम्ही असं ओढावून चालतो आणि नुकतंच एक नाग गेलेलं होतं, नाग 8-10 फूट लांबीचं नाग. आणि त्याने काच टाकली होती, ती स्वंद काच तशी तशी ओढ्यावर होती. आपण पहिल्यांदा पाहिली, अरे वा वा वा, काच सापडली मला छान. आणि बऱ्याच दिवस होती तुमच्याकडे काहीतरी नवं हे सगळं करायचं. मला एकदा शिवाजी महाराजांची रक्षा केली ती दिलं जात, नाना काय 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 सांगतील आणि काय काय पाहतील, अशा तऱ्हेच्या कितीतरी त्यांच्या आठवणी मला फार गमतीत आहे. त्या शेतामध्ये गेल्यावर मी त्याला म्हटलं की अहो आज आम्ही इथे जे झोपणार आहोत ना, एक असा वेगळा आमचा प्रयोग आहे. म्हणजे काय आहे,
म्हणजे आम्ही आता नुसतं फक्त घोगणं आणलेलं बरोबर आणि थंडीची दिवस होते आणि म्हणून सगळं भाताचं काढ होतं मोठं, या काढाखाली झोपाय मग पांघरून मिळून ते लागत नाही. म्हणजे भाताच्या काढाखाली फार छान आहे, आपण झोपूया म्हणजे चालेल. आणि आप्पा मी आणि आणखी एक जण त्या शेताचा मालक माझा मित्रच होता, तिघही आम्ही नुसतं खाली घोंगडत टाकलेलं, अंगावर सगळं भाताचं काढ घेतलेलं, ते पातळ पांघरून अंगावर अशी रात्र काढली. फक्त मला झोप आली नाही याचं कारण त्या मित्रांनी झोपता झोपता सांगितलं की आमच्या व्हायच्यामध्ये नाग आहे ते हे करतात. केवळ मला फक्त झोप आली नाही, बाकीच्याला झोप आली काय. कितीतरी अनेक गोष्टी होती, नाटकं लिहिली, स्वतः नाटकात काम करण्याची हौस प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला दिसतं की ह्या सगळ्या जीवनाचा रस त्यांनी जो सगळा घेतला, शोषून घेतलेला होता सगळा. कारण त्यांचं सगळं लहानपण जे गेले, घरातून पळून गेले आणि किती प्रकारचे अनुभव त्यांना आले. अप्पा जे चांगले लेखक, मोठे लेखक झाले याचं कारण हे जे विविध अनुभव त्यांनी घेतले. खरोखर असे अनुभव घेणारा मराठी अप्पांच्या इतका दुसरा कोणीही लेखक देखवा असतो. विविध प्रकारचे भटकाच होते नुसते, कोणीही काही विचारलं, खायला नाही प्यायला नाही. गाडगे महाराजांनी त्याला सांभाळलं, स्वतः ते त्याला बरोबर घेऊन त्याला अंगावर पांघरून करून प्रेमाने तोपटायचे. किती नाना प्रकारचे अनुभव. अशा सगळ्या ह्याच्यातून त्यांचं हे साहित्य निर्माण झालं. नाटक लिहिलं, कादंबरी लिहिली, कथा लिहिल्या, लिहिलं, कीर्तन करायचे, पंढरपूरला गेले आले ते. त्यांचा आवाजही थोडासा बरा होता, संगीतिका म्हणून टाकायची मला. पंढरपूरला मला वाटतं आम्ही त्यांचा कार्यक्रम केला आणि एक संगीतिका, त्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाही, एक अर्ध्या पाऊण तासाची संगीतिका आवाजासह गाण्यासह सगळे असे म्हणून टाकले त्यांनी. असं एक मोठं विलक्षण जीवनामध्ये सगळा रस घेणारं अशा तऱ्हेचं अप्पांचं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला खूप खूप अतिशय असं प्रेम वाटायचं. तर त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कितीतरी आठवणी सांगायला तर वेळ नाही होते, पण या थोड्याफार काही सांगण्याची संधी मिळाली याचा मला फार आनंद होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या दोन मान्यवरांचा सत्कार माझ्या हस्ते करण्याची संधी मिळाली. काही जणांचं काम तर एवढं मोठं आहे खरोखर की मी त्यांचा सत्कार करण्याने माझाच सत्कार झाला असं मी समजतो. सुधीर मोघे हे मोठे कवी, आमच्या पिढीनंतरची जी कवी हे निर्माण झाले त्या सगळ्या कवीमध्ये आज सुधीर मोघ्याने स्वतः एक मोठं नाव आहे. त्यांच्या संबंधी विणाने सगळं सांगितलंय, मी काही त्याची पुनरुक्ती काही करत नाही खरोखर. आणि कितीतरी आता कवींची संख्या खूप मोठी आहे. तुम्हाला मी असं ऐकलं की महाराष्ट्रात कवींची संख्या जवळजवळ 1 लाखापर्यंत गेलेली आहे. की सगळ्याच लोकांना असं वाटतं की सगळ्यात काही सोपं असेल ना तर कविता सोपी आहे, कारण एका पानात मावते. आणि आता पूर्वी निदान काय गण उरतं, मात्रा उरतं, छंदबिंद होती, आता तेही राहिलेलं नाही. आता काय नाही, पहिल्या 4 ओळी, मग 2 ओळी, पुन्हा 1 ओळ, एकच शब्द, पुन्हा 4 ओळी, परत ओळ, अशी हे कविता. पण त्याला सांगायची सोय नाही. एका कवीने सांगितलं, अरे ए पोएट इज बॉर्न, तो म्हणला आय एम ऑलरेडी बॉर्न. कवीला आपण काय सांगितलं. पण सुधीर मोघ्यांच्याकडे पाहिलं म्हणजे असं वाटतं की कवी हा खरोखरीच जन्मावा लागतो, तो जातीवंत असावा लागतो, त्याला त्याची स्वतःची प्रतिभा असावी लागते. मला इंग्लंड मधल्या एका प्रसिद्ध कवीची गोष्ट आठवते. हा अलेक्झांडर पोप नावाचा कवी होता. हा लहानपणापासून त्याला कवितेचं दुसरं काही सुचायचं नाही आणि बापाने त्याला असं बजावलं होतं ते कविता करशील तर भयंकर मार खायची, तो अभ्यासाशिवाय दुसरं काही करायचं नाही. आणि बाप म्हणजे त्याचा जमदग्नीचा अवतार होता, मारणार म्हणजे भयंकर मारणार हे माहिती होतं. तो बापाला फार घेऊन असायचं, तो गुपचूप कविता करायचा, अभ्यासाची वही घ्यायची आणि त्यात कविता करीत बसायचं. एकदा अचानक बाप त्याच्या खोलीमध्ये आला आणि बघू तुझी वही काय आठवलं, त्यात कविता होती. आणि ती कविता पाहिला तर तो संतापला बाप आला, अतिशय छडीबिडी आलेली आणि हात थरथर कापायला लागला. बापू हा 8-10 वर्षाचा मुलगा, 10 वर्षाचा बाप मारणार म्हणजे बरंच तर मारणार आपल्याला. आणि रडता रडता बापाला विनंती करतात, ते शब्द आहे त्याचे, फादर फादर मर्सी टेक वर्सेस आय शॅल नेव्हर टेक, असं. बाबा बाबा मला क्षमा कर, पुन्हा कविता करणार नाही. पण हे सुद्धा कवितेत सांगितलं. त्याच्या चरित्रात वर्णन की बापाच्या हाताची छडी गळत होती, काय या पोराला जो असं जा कविता करणार नाही हे सुद्धा कवितेत सांगतो. काय म्हणायचं काय, शरीर टाकून दिली त्याने आणि त्याला पोटाशी बांधून
हे केलं त्यांनी कौतळून घेतलं. अशी असा प्रतिभावान कवी असावा लागतो म्हणजे तो खरा कवी असतो. आजच्या पिढीमध्ये आपल्याला देखील अनेक कवी निर्माण झाले, त्याच्यामध्ये सुधीर मोघेने एक फार मोठं स्थान मिळवलेलं आहे. त्यांचं सगळं आत्ताच्या याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, त्याचं मी काही करत नाही. सगळ्यात मला सांगायचं जे मुख्यतः आज यांचं जे वर्णन केलं या ठिकाणी देवानी आणि त्यांनी जे भाषण केलं चैत्राम पवार, ते पाहून खरोखरीच आपण सुन्न होतो, थक्क होतो की एक मनुष्य एक गाव संबंध बदलू शकतो याच्यावर आपल्या पुष्कळ विश्वास बसत नाही. खरोखर यांच्याकडे प्रत्येक सामाजिक जाणीव ज्याला आपण म्हणतो, ही जाणीव ही कशातरी माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली की काय बदल कसे घडू शकतात. मला एक जुनं कोडं मला एक आठवत असं, त्या कोड्यामध्ये असं घालायचं, खेड्यामध्ये कोडी असायची त्याकडे, की अनेक प्रश्न उत्तर ए सांग, प्रश्न मी सांगतो उत्तर ए, आणि म्हणाय की भाकरी का करपली, विड्याची पानं ती कशासाठी, ते दोन अशासाठी भाकरी का, अच्छा घोडा का अडला, 3 प्रश्न आहे पण उत्तर एक आहे सांगा. आणि मग कोणीतरी शहाणा मनुष्य सांगायचा, जर कोणाला सुचलं नाही तर मग तो स्वतः सांगायचा एकच उत्तर आहे तिन्हीच, न फिरवल्यामुळे असं त्याचं उत्तर. घोडा केव्हा अडतो, त्याला पुढे रस्ताच नसतो, तो पुन्हा फिरवावा लागतो. भाकरी केव्हा करपते, ती फिरवावी लागते आणि मग पुन्हा तव्यावर रोटी टाकावी लागते, म्हणजे भाकरी शिवते. विड्याची पानं तशी तशी असली की चढतात, फिरवून फिरवून पान खाणाऱ्याला माहिती आहे बरोबर सगळं हे करायला. म्हणजे एक उत्तर, प्रश्न अनेक, उत्तर एक. तसं आपल्या सगळ्या सामाजिक दुःखांचं अनेक प्रश्नांची जी एक मूळ आहे पाठीमाग, त्याच्यावर एकच प्रश्न, एकच उत्तर आहे की आमच्या देशातला हा प्रश्न का सुटत नाही. लोकसंख्येचा प्रश्न असा आहे, गरिबीचा प्रश्न असा आहे, बेकारीचा प्रश्न असा आहे, साधा पाणी पुरवठ्याचा प्रश्न, साध्या शेतीतले प्रश्न का सुटत नाहीत, अहो का होत नाही. तर त्या सगळ्याच शेवटी उत्तर एकच आहे, उत्तर एकच आहे की आम्ही समाज नाहीत, आम्ही नाही आहेत. आम्हाला सामाजिक जाणीव निर्माणच झालेली नाही, शिल्लक राहिलेली नाही. आम्ही फक्त घरकी आहोत, घरकी. आम्ही एकत्र राहतो याचा अर्थ आम्ही समाज आहोत असं नाही आहे काही. आम्ही गर्दी आहोत, गर्दी आहोत. कुणाचा कोणाशी काही संबंध नाही, कुणाच काही संबंध नाही. आपल्याला जुन्या मंडळींना माहिती असेल, 47 साली जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं ना, तर तो ठराव मांडला. तेव्हाचा पंतप्रधान होता मजूर पक्षाचा मेजर ॲटली. ॲटलीने ठराव मांडला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये की आता भारताला स्वातंत्र्य द्यावं. त्याला चर्चिलने विरोध केला. त्यावेळेला तो कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा प्रमुख होता आणि एकेकाळचा प्राईम मिनिस्टर नाही, संबंध युद्ध जिंकून देणारा इंग्लंडला एवढा मोठा राष्ट्रपुरुष. त्यांनी विरोध केला आणि विरोध करताना त्यांनी भाषण केलं. ते भाषण आलं होतं तेवढा वर्तमानपत्राचं. जेव्हा त्याला विजय मिळाला महायुद्धामध्ये, त्या विजयाचा जेव्हा सत्कार झाला ट्रफलगर स्क्वेअर मध्ये, त्याचा सत्कार झाला. आठवा लोकांनी त्याला असं म्हटलं का, मिस्टर चर्चिल यू आर आवर लायन, मग तुम्ही आमचं सिंह आहात. ते उत्तर देताना म्हणलं, अरे नाही, दुःख तुम्ही सहन केली, बॉम्बे तुम्ही सहन केली, अरे यू आर द लायन. लोकांना म्हणलं, अरे तुम्ही सिंह, यू आर द लायन, आय जस्ट रोड फॉर यू. खरे सिंह तुम्ही. फार उत्तम वक्ता होता, असा वक्ता बोलला त्यावेळेला. आणि नाही, घेऊ नका. पॉवर विल गो इनटू द हँड्स ऑफ रोप्स अँड रस्कल्स, अशी शब्द आहेत त्याची. सत्ता कोणाच्या हातात जाईल स्वातंत्र्य दिल्यानंतर, अत्यंत हलकट लोक, नीच लोक, बदमाश लोक यांच्या हातात सत्ता देईल. कशाला स्वातंत्र्य देतात? हे भाषण आहे. चर्चिलचं भाषण असं वाचलं ना, आज असं वाटतं की चर्चिल किती वाईट बोला ना, किती आपल्याला मानहानिकारी तरी बोला ना, ते आज असं वाटतं आपण नाही, आपण आपली राष्ट्र म्हणून घेण्याची लायकी नाहीये. आम्ही समाज नाही म्हणतोय, आम्ही फक्त गर्दीवर जी सामाजिक जाणीव आपण पण म्हणतो, ही सामाजिक जाणीवच निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे प्रत्येक निर्माण होतं. कुठे कुठे जो आशेचा कळ मिळतो, की कोणीतरी एक कार्यकर्ता एखादा चैत्रांचा निवडतो की ज्यांना ती जाणीव आहे की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तो जेव्हा कार्य करतो आणि खेड्याचं स्वरूप बदलून टाकतो, तेव्हा कुठेतरी आशेचा किरण आपल्या ध्यानामध्ये येतो. की आशेच्या किरणाला
त्या कविवर्यांना सगळ्यांना मी नमस्कार करून आणि पुन्हा एकदा 4 शब्द बोलायची संधी मला